Bye.
चरण सरोज भज निज काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती काय द्यावे त्याचे भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा विठ्ठल विठ्ठल संताचे उपकार, मज निरंतर जागविते काय द्यावे त्याचे भावे उतराय, ठेविता हा पायी जीव थोडा नसतो. प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला भंग जगद्गुरु तुकोबारायांचा चरणाचा संतवर प्रकरणात ताचा भंग आहे. स्टबल वाढवता माझा बेस थोडासा कमी केला तरी जमत, साऊंडला आवाज दे पडा, आवाज वाढवतो असा. या जगावर 3 जणांचे उपकार आहेत महाराज. पहिले उपकार देवाचे उपकार आहेत. वरचा आवाज वाढला जातो, साऊंडचा आवाज वाढव, वरचा कमी कर. पहिले उपकार देवाचे उपकार आहेत, दुसरे उपकार मायबापाचे उपकार आहेत, आणि तिसरे उपकार संत महात्म्याचे उपकार आहेत. पण देव सगळ्यावरती उपकार करत नाही. देवाने जर सगळ्यावरती उपकार केले असते तर 100 कौरव मरू दिले नसते. माय बाप ही सगळ्यावरती उपकार करत नाहीत, पण संत मात्र सगळ्यावरती उपकार करतात. किती उपकार करतात आणि कसे उपकार करतात याचं वर्णन 1 सव्वा तासामध्ये मला तुमच्या समोर मांडायचंय. विठ्ठल विठ्ठल अभंगाची पार्श्वभूमी पाहण्याच्या अगोदर वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे थोडासा परिहार देणं ते गरजेचं आणि अगत्याचं आहे. किंवा कारणम तुम्ही आम्ही एकत्रित आलो याचं मुख्य कारण, मुख्य हेतू, मुख्य उद्देश चालू असणारा पंचदिनी कीर्तन महोत्सव भावार्थ रामायण सोहळा गाथा भजन सहित, रामायण सहित, हरिपाठ सहित, हरिकीर्तन सहित, हरिजागर सहित असा चालू असणारा अखंड रणव सप्ताहात येवली वस्ती हरिभक्त परायण परमपूज्य आदरणीय उद्धव महाराज सबलस यांच्या आशीर्वादाने व परमपूज्य आदरणीय महाराष्ट्रातील रेकॉर्ड कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज सबलस यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असणारा अखंड रणव सप्ताहाचा मला असं वाटतं आजचा 3रा दिवस आहे. सगळ्या कमिटीच्या वतीने माऊलींनी आमच्या अशोक महाराज गिरींनी मला फोन केला, उगले महाराज तुमचा कोणता दिवस घालायचा? म्हणलं 10वा सोडून कोणता घालावा. आणि 3ऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी माझ्या वाट्याला आली. त्या निमित्ताने उपस्थित असणारे मृदुंग सम्राट आदरणीय परममित्र साईनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. परमपूज्य आदरणीय गायन सम्राट अशोकजी महाराज आहे, सुदर्शन महाराज आहे, येवले महाराज आहे, सगळे भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित असणारे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी तुम्ही आहात. मला चेहरे जास्त परिचित नाही, काही चेहरे परिचित आहेत, सगळे नावं घेण्याजोगे, पण दिलगिरी व्यक्त करतोय. त्याही दिवशी तुम्ही कीर्तनाला माझ्या हजर होते शेवगावमध्ये, गायली वस्तीवरती आपली भेट झाली. हा तुम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहे. हार्मोनियमला साथ देणारे महाराज असतील, परमपूज्य आदरणीय माऊली महाराज सबलस या ठिकाणी समोर उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी साष्टांग दंडवत. विनेकरी महाराजापासून तुम्ही सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ उभा राहिलेले, खाली बसलेले, पुढे बसलेले, पाठीमागे बसलेले, पाय लांबून बसलेले, पाय आखडून बसलेले, जेवून आलेले, उपाशी आलेले, जे आजच कीर्तनाला आले ते, जे कधीच येत नाही ते, जे येणाऱ्याला येऊन देते, असे सगळे तुमच्या सगळ्यांच्या चरणी
मेजनचा फेटा बांधलाय शांती ब्रह्म भास्कर गिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान, ज्यांनी अयोध्येच्या राम मंदिराचं भूमिपूजन केलं सबाबांच्या चरणी आदरणीय डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ बाबांच्या चरणी मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, हे पायावरी वारकरी संतांच्या गाणारे गोड आहेत महाराज, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. त्यांच्यापेक्षा ऐकणं वाजवणारी सुंदर आहे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. बेस वाढवल्याने शिटी वाजवतोय कमी कर, 2-3 मिनिटं त्याच्यात जाते. एकदा सेट झाल्यावर टेन्शन घेऊ नको, मला थोडासा घसा बसल्यावर म्हणून थोडं सहकार्य कर, ही भूमिका आहे. नसले फक्त इथले तो गोड आवाज दे. हा मी शिस्तीवाल्याला जास्त कधी त्रास देत नाही मावशी. हा आम्ही 1-1.5 तास बोलायचं राहत, फक्त याच्यात करण सोडू नको म्हणजे झालं. तर बाबांना मनेवारी मारायचं मला, याच्यात आवाज ना कमी राहू दे, याच्यात फक्त कमी सोडू. काही नाही, कोणी परिपूर्ण नसतं महाराज, सगळे शिकत राहत. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नको, मी बोलत नाही. फक्त आवाज जसा गोड होईल, गेन वाढून बघ, बेस वाढून बघ, स्ट्रबल वाढून बघ, जसं मला व्यवस्थित असं गोड लागेल. 2-4 मिनिटं त्याच्यात जातील, एकदा सेट झाल्यावर टेन्शन. पण आता शूटिंग चालू युट्यूब. गाणारे गोडे महाराज तुम्ही वाजवण्यासाठी टाळ्या वाजवल्या, पण दोन्हीपेक्षा तुम्ही ऐकणारी हुशारी, तुम्ही तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आता तुम्ही सगळे चांगले म्हणल्यावर सांगणार थोडा यडपाटे काय महाराज, सांगणार हुशार आहे. अति गोड चिंतन मला तुमच्या समोर सांगायचं आहे. लांबचं धावपळ करून आलोय, प्रवास करून आलोय. तुमच्या गावात माझं पहिल्यांदा येणं झालं. सप्ताह काही नाही, गाव छोटं जरी असले, लोक जरी कमी असलेत काय हरकत नाही, पण वातावरण अति गोड आहे. ज्याच्या दरबारात तुम्ही आम्ही उपस्थित, ते हनुमानजीचं देवस्थान आहे महाराज. अति पवित्र देवस्थाने, अति पॉवरफुल देवस्थाने, जागृत देवस्थाने. हनुमान जन्मोत्सव सगळ्यांनी साजरा केला. आयुष्यभर मारुतरायांनी सेवक म्हणून काम केलं. आयुष्यभर मालक म्हणजे राम आहे आणि सेवक म्हणजे हनुमान आहे. माणसाने मालक असावं का सेवक असावं? बोला बोला बोला. हे बा, तुम्ही बोलले तर कीर्तन गोड होईल, नाही तर उक्त घेतले आणि मी कुठंच कार्यक्रम करत नाही. तुम्ही बोलत चला, माता भगिनी बोलत चला. तुमच्या लेकरासारखा आहे की नाही? मी लेकरासारखा. आता म्हणा मी कुठं वाटा मारणार आहे तुम्हाला? फ्रेश बसा माझ्या कीर्तना, टेन्शन आले आणि बसू नका गाडी. 2019-20 टेन्शन ने किती लोक मेले सांगायची गरज आहे का तुम्हाला? कोरोनाच्या काळात सगळे टेन्शन इंजेक्शन ने गेले. अजूनही तुम्ही टीव्ही समोर बसा बरं, 100 बातम्यांपैकी एखादी बातमी तरी राहते, गर्दी करू नका कोरोना होईल. बरोबर आहे ना? गर्दी करू नका कोरोना होईल. परवा दिवशी मी बीड भागात गेलो होतो महाराज कीर्तनाला. तिकडे पाट्या लावलेल्या, एकटं हिंडू नका, बिबट्या खाईत. काय करायचं काय लोकांनी? बाहेर निघाव तर बिबटीची भीती आहे, घरात बसावं तर कोरोनाची भीती. एक वाक्य सांगू का तुम्हाला, किती दिवस इथं ठेवायचं आणि कधी नेऊन स्मशानात पेटवायचं हे ज्याच्या हातात तो बाबा आतमध्ये बसलेला आहे. विठाला विठाला. बोलत चालेल, अजिबात टेन्शन घ्यायचं ना. पोरांना एकमेकात गप्पा मारू नका. हे शांत बसा, मोबाईल नंतर पहा. एकमेकात गप्पा मारू नका. मी पोरांना जास्त बोलत नाही महाराज. हा, मी परवा दिवशी पोराला म्हणलं तू शांत बस, ते खालचं म्हणतो मग तू पण शांत बस. मी शांत बस तर पैसे कसे देणार आहे महाराज? मी म्हणलं मी शांत बसते म्हणे, मग शांत नसं बसायचं माझ्या प्रश्नाचं उत्तर. मी म्हणलं काय इजब, ते वाड्यावर बारीक होते अशी कोणती गोष्ट आहे? वाड्यावर बारीक होते अशी कोणती गोष्ट आहे? म्हणलं दावा वडावतं मोठं होतं, रबर वडावतं मोठं होतं, एखादी गोष्ट वडावतं मोठी होती, अशी कोणती गोष्ट आहे? मग ती म्हणे येत नाही तर काय फेटा बांधला म्हणतो. वाड्यावर बारीक होती अशी कोणती गोष्ट? म्हणलं नाही येत, सांगतो. ती म्हणे वाड्यावर बारीक होती, ती एकच गोष्ट आहे, तिचं नाव बिडी आहे. वाड्यावर बारीक होती सांग महाराज. एवढे चॅप्टर झाले ऑनलाईन मुळे, त्याच्यामुळे मी शांत बसा.
मला जास्त त्रास देऊ नका, आपल्याकडे वेळ कमी पण गोड चिंतन मला सांगायचं ऐका. अभंग घेतला जगत गुरु तुकोबरायचं. मी सांगत होतो तुम्हाला, हनुमानजीच्या दरबारात तुम्ही आम्ही उपस्थित आहे महाराज. आयुष्यभर सेवक म्हणून काम केलं. मालक म्हणजे राम आहे, हा अंगा असं, आणि सेवक म्हणजे हनुमानजी आहे. माणसाने मालक असावं का सेवक असावं? बोला बोला. सेवक. सेवकाचे ज्यादा मंदिर आहे का मालकाचे ज्यादा मंदिर आहे? बोला बोला. रामाचे ज्यादा आहे का हनुमानाचे ज्यादा आहे? हा, मालकाचं आता शिकरा अयोध्येमध्ये झालं महाराज. असं गाव नाही का मारुतरायचं मंदिर? महाराष्ट्रात 2च गाव सापडले मारुतरायचं मंदिर नाही महाराज. पाथर्डी तालुक्यामध्ये दैत्यानंदूर नावाचं एक गाव आहे, तिथे हनुमानजीचं मंदिर आहे. आणि तुमच्या शेजारी याच रस्त्याला पुढं सायगावन नावाचं एक गाव आहे. सायगावन नावाचं गाव आहे ना, मुंगीच्या शेजारी, पैठणच्या शेजारी, तिथं हनुमानजीचं मंदिर आहे. इकडे कधी हो काय यंत्र खराब झालं महाराज, जाऊन त्याच्यामुळे मला काय दिसत कळत नाही. हा, पण तिथं एक हनुमानजीचं मंदिर नाही, का नाही कमून नाही, तिथे राम भक्ताचेच मंदिर आहे महाराज. पुढे विषय आल्यानंतर बोला. पण आयुष्यभर सेवक म्हणून मारुतरायाने काम केलं. त्याच्या दरबारात तुम्ही आम्ही उपस्थित आहे महाराज. अभंग अति गोड घेतलाय, संतवर प्रकरणातला अभंग घेतलाय. सोपा प्रश्न करेल मी तुम्हाला, या जगामध्ये देव श्रेष्ठ का संत श्रेष्ठ? बोला बोला. संत श्रेष्ठ. कसं काय संत श्रेष्ठ मी प्रूफ करून देतो आता तुम्हाला. पहिलं चरण सोडून मी पुढे जात नाही. आता संत कसं काय श्रेष्ठ, तुम्ही उत्तर बरोबर दिलं, पण संत कसं काय श्रेष्ठ आहे का? तुमच्या गावामधून दिंडी जाते का पंढरपूरला? जाते ना. आमच्या देवगडची दिंडी 4 वर्षापासून बंद आहे महाराज. बाबाजींची दिंडी आमचा सप्ताह असतो तिथं. शेवटचे 3 दिवस माऊली महाराज मी प्रवास करत होतो 4 व्हीलरने मागच्या वर्षी. हजारो लोक नाही, लाखो लोक पंढरपूरला चालले होते पायी दिंडी सोहळ्यामध्ये. ऐका बरं का, तुम्ही संत श्रेष्ठ आहे कसे श्रेष्ठ मी प्रूफ करून देतो. सगळे लोक कुठं चालले होते? पंढरपूरला. कुणाच्या दर्शनाला चालले होते? हजारो लोक नाही, लाखो लोक कुणाच्या दर्शनाला चालले होते? पांडुरंगाच्या, विठ्ठलाच्या. ऐका बरं का, देवापेक्षा संत का श्रेष्ठ? कोणाच्या दर्शनाला चालले होते? पांडुरंगाच्या. मग ज्याच्या दर्शनाला चालले लोक, लोकांनी त्याच नामस्मरण घ्यायला पाहिजे होतं की नाही? माझा प्रश्न कळला ना तुम्हाला? ज्याच्या दर्शनाला चालले लोकांनी त्याच गुणगान गायला पाहिजे होतं की नाही? चालले पांडुरंगाच्या दर्शनाला, आणि सगळ्या दिंड्यात भजन कोणाचं चालू होतं? ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. सगळे लोक पंढरपूरला चालले पांडुरंगाच्या दर्शनाला. सगळ्या दिंड्यात भजन कुणाचं? ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. याच्यावर सिद्ध झालं ना, देवापेक्षा संत श्रेष्ठ. विको जास्त झाला रे, जास्त नाही द्यायचा. गायन झालं तर बंद करून टाकायचं. याच्यातून सिद्ध झालं. उगले महाराज मनाने बोलत नाही गड्या. संताविना प्राप्ती नाही, ऐसे हरी प्राप्तीचे उपाय धरावे. तुका म्हणे पापे जाती, संत जन्माला आले नसते आपल्याला देव कळाला नसता महाराज. संताचे अनंत उपकार आहे महाराज. आता त्यांनी भजन केलं, तुम्ही काहींनी टाळ्या वाजवल्या, काहींनी वाजवल्या नाही. माझं तुम्हाला एक सांगणं आहे. माझ्या कीर्तनाला एक नियम सांगतो मी तुम्हाला. आत्ताशी 3रा दिवस आहे महाराज, अजून 2 दिवस बाकी आहे तुमच्याकडे. ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल, ज्या ज्या वेळेस प्रमाण होतील, हाताने टाळी वाजवायची, मुखाने नाम घ्यायचं. त्यांचं कौतुक म्हणून टाळी वाजवू नका, त्याच्यामध्ये तुमचा खूप मोठा फायदा आहे. हा, त्यांना पुन्हा एकदा सांगा. आणि बडबड करायचं असेल तर तिकडे निघून जा, मध्ये डिस्टर्ब होईल असं वातावरण. विठ्ठल विठ्ठल भजन होईल, हाताने टाळी वाजवायची, मुखाने नाम घ्यायचं. माता भगिनी एकदा टाळ्या वाजवून दाखवा. पुरुष मंडळी तुम्ही वाजवा.
आज काय उलट होतं, पुरुषांचा जास्त आवाज कस काय तुम्हाला काही कळत नाही, स्त्रियांचा जास्त आवाज येतो महाराज. पण तुम्ही जवळ बसले असल्या कारणाने हा टाळ्या का वाजवायला सांगितले असेल महाराज? आता ज्याच्या दरबारात तुम्ही आम्ही उपस्थित आहे ना, त्या हनुमानजीने सगळ्यात अगोदर भजन करायचा संदेश दिला महाराज आपल्याला. तुकोबांनी नंतर दिला महाराज. तुकोबा एवढे श्रेष्ठ होते, एवढे श्रेष्ठ होते. किती श्रेष्ठ तुकोबा. तुम्ही आम्ही सगळेजण काळाला घाबरतो महाराज, तो काळ तुकोबाला घाबरतो. तो काळ एवढे श्रेष्ठ तुकोबा. तुकाराम तुकाराम नाम घेता एवढी श्रेष्ठ तुकोबा. तरी तुकोबा हनुमानजीला शरण आले. शरण शरणजी. मग हे बाबा किती श्रेष्ठ असत. पण ज्या तुकोबानी 4200 अभंग तुम्हाला सामान्य जनतेला सांगितले, 68,000 चरण जगाच्या बापाचं वर्णन करण्यात घातले महाराज. त्या तुकोबानी तुम्हाला भक्ती शिकवली. पण ते तुकोबा भक्तीच्या वाटा कुणाला विचारतात? काय भक्तीच्या त्या वाटा. हो बाबा किती श्रेष्ठ. जगद्गुरु तुकोबाने 450 वर्षापूर्वी सांगितलं, हाताने टाळी वाजवत चला, मुखाने नाम घेत चला. त्याच्यामध्ये काय कारण असेल? अनेक कीर्तनकारांनी तुम्हाला आतापर्यंत ओव्या सांगितल्या असतील, अनेक कीर्तनकारांनी तुम्हाला अभंग सांगितले असतील. मी थोडा सायन्सला धरून कीर्तन करणारा कीर्तनकार आहे. मी तुम्हाला एक सायंटिफिक रिझन देतो. आणि उदाहरण जर तुम्ही ऐकलं महाराज, बसलेल्यापैकी असा माणूस शोधून सापडायचा नाही. तुम्ही चालताना सुद्धा टाळ्या वाजवत चालताना एवढा मोठा फायदा आहे. पण तुम्ही आम्ही संत परंपरेवरती विश्वास कमी ठेवतो. विज्ञानवादी जास्त लोक आहे. विज्ञानाच्या आहारी जाऊ नये या मताचा मीने, पण आमचे संत किती श्रेष्ठ मला प्रूफ करून द्यायचा आहे. पहिला उपकार जगद्गुरु तुकोबाने आपल्यावरती कोणता केला महाराज? मी उपकारावरती बोलतोय. पहिल्या चरणामध्ये उपकार नावाचा शब्द आला. कोणता उपकार केला? तुकोबाने टाळी वाजून भजन करायला सांगितला. उपकार आहे महाराज आपल्याला. काय उपकार केले महाराज? याच्यामध्ये काय फायदा आहे? खूप मोठा फायदा आहे. माता भगिनी, रोज 5 मिनिटं टाळी वाजून देवाचं भजन करायचं. लई दुःख झालं तुमच्या आयुष्यामध्ये, खूप मोठं संकट आलं, रोज 5 मिनिटं त्याच्या नावाने त्याच्या भजनामध्ये नाचायचं महाराज. नाचलं का माणूस मोकळं होतो. नाचलं का माणूस मोकळं होतो. एखाद्या सुनबाईला सासूबाईचा लईच धाका असेल तर कडी लावून नाचा, पण रोज 5 मिनिटं नाचा. सुखे सेऊ ब्रह्मानंदा नाचू कीर्तनाचे रंगी. त्याच्या भजनामध्ये राधा नाचली महाराज. त्याच्या भजनामध्ये मीराबाईने पायामध्ये घुंगरू बांधावं. पग घुंगरू बांध मीरा नाचे रे, पग घुंगरू बांध मीरा नाचे, 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 त्याच्या भजनात नाचत चला. का टाळी वाजवायची त्याचं सायंटिफिक रिझन सांगतो. का नाचायचं त्याच्या भजनात, त्याच्यामध्ये सायंटिफिक रिझन सांगतो. का तुकोबाने टाळी वाजवायला सांगितलं असेल महाराज? माझ्या आयुष्यामध्ये मागच्या महिन्यात घडलेला एक प्रसंग सांगतो तुम्हाला. काय कारण आहे भाऊ? तुम्हाला रुचल पचल्या भाषेत एक प्रसंग सांगतो. वाघोलीला कीर्तन केलं मी पुण्याच्या अलीकडे एक सकाळचं, आणि संभाजीनगरला चाललो होतो. नगरच्या पुढे निघालो दादा, बायजाबाई जीवर नावाचे गाव लागतं. त्याच्यावर पशी टोल नाका आहे. का टाळी वाजवायचं त्याचं खरं पुरं कारण सांगतो तुम्हाला. रुचल पचले भाषेत सांगतो. तुम्ही हुशार लोक आहे. शेतावरून भाताची परीक्षा करणार लोक आहे. नाक्याचं नाव घेतल्यावर तुमच्या चेहऱ्यावर हसू आलं महाराज. टाळीचं कारण सांगायचं मला. ऐका, त्या टोल नाक्याच्या पलीकडे 500 मीटर अंतरावरती माझी 4 व्हीलर होती. नवीन गाडी आहे, नवीन हार लावलेला होता. त्या टोल नाक्यावरती साईनाथ महाराज काही तृतीयपंथी माणसं उभा होते. म्हणतात तुम्हाला तृतीयपंथी माणसं. आपल्या भाषेत आपण त्याला हिजडी लोक म्हणतो. काय हरकत नाही, ज्याची त्याची शब्द प्रणाली वेगळी आहे. त्या तृतीयपंथी माणसाने माझी 4 व्हीलर पाहिली, आणि त्या तृतीयपंथी माणसाने नवीन गाडी पाहिल्यानंतर ते तृतीयपंथी माणसं माझ्या गाडीला अशा आडवे झाले. मी गाडीमध्ये आराम करत होतो, ब्लूटूथच्या माध्यमातून काहीतरी ऐकत होतो. ड्रायव्हरने गाडी थांबवली. म्हणलं काय थांबवली? ते म्हणे ते तृतीयपंथी माणसं टाळ्या वाजून पैसे मागतात, काय करायचं? थांबव म्हटलं. गाडी काच खाली गेली. 50 रुपये ते त्यांच्या हातात. 50 रुपये हातामध्ये दिले. टाळी का वाजवायचं सायंटिफिक रिझन सांगतोय. हे तुकोबांनी 450 वर्षापूर्वी आपल्याला सांगितलं. आपण प्रमाण म्हणतोय, पण आपण आचरणात आणत नाही. ऐका,
तृतीयपंथी माणसाच्या हातात 50 रुपये दिले, त्याने टाळी वाजवली. नाही म्हणे नवीन गाडी आहे, अजून 100 रुपये द्या. ड्रायव्हर म्हणे अजून 100 रुपये मागतोय म्हणे, अजून 100 रुपये मागतोय म्हणे. म्हटलं जाऊ दे, 15 लाख गाडीला घातली, त्याला 100 गेल्याने काय फरक पडणार आहे अजून. देवाने कुठं कमी काही केलं महाराज आपल्याला. देवाने कमी काळात मला सगळं काही दिलं महाराज. खरं दिलं. दिलं म्हणल्यावर दिलं म्हणायचं. लोकांना बोंबलायची सोय झाली. लोक देऊन सुद्धा बोंबलत देतो. गडगंज श्रीमंत असतील तरी लोक म्हणजे आमची लई गरिबी, देव आमच्याकडे पाहत नाही. अजिबात बोंबलत जाऊ नका. तुमच्या माहिती करता सांगतो का बोंबलायचं आहे. परवा दिवशी मी प्रवासादरम्यान एक पुस्तक वाचत असताना माझ्या वाचनात गेलं. का बोंबलायचं नाही. या निसर्गामध्ये 2 देवता कायम फिरत असतात महाराज. भ्रमण चालू असतं त्यांचं. आणि त्या 2 देवता फिरत असताना त्यांच्या मुखामध्ये एक शब्द असतो, तथास्तु. त्या कायम म्हणत असतात, तथास्तु, 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 तथास्तु. तुम्ही नेमकी म्हणायचे आमची लय गरिबी आहे बुवा, आणि त्यांनी तथास्तु म्हणायचा पॉइंट जर मॅच झालाच, हाय ती श्रीमंती निघून जाईल. त्याच्यामुळे पाया पडून सांगतो, बोंबलत जाऊ नका. दिलं म्हणायचं देवाने, सगळं काही दिलं. कोरोना नंतर आपल्याला जिवंत ठेवलं, याच्यापेक्षा काय उपकार करायला पाहिजे महाराज. दिलं म्हणत सांग. ड्रायव्हरला म्हणलं 100 रुपये अजून जाऊन मागतात ना. टाळी वाजवली, 150 रुपये त्यांच्या ताब्यात दिले. त्याने ड्रायव्हरच्या डोक्यावर काहीतरी हात ठेवला, 1 रुपयाचा ठोकळा केला. माझी गाडी अशी पुढे निघाली महाराज टोल नाक्याच्या. पण मी थोडा श्रवण भक्तीचा नादी कीर्तन काय, मला मोठमोठ्या महात्मा लोकांचं, मोठमोठ्या डॉक्टर लोकांचं ऐकायला जास्त आवडतं महाराज. डॉक्टर जोशी म्हणून एक पुण्याचे आधी ब्रिलियंट डॉक्टर येतो. दर महिन्याला त्यांचं एक डॉक्टर क्षेत्रातलं एक व्याख्यान असतं महाराज. अर्थात नाही, तो खूप हुशार आहे. 39 वर्षापासून माऊली महाराज पुण्याला त्याचं हॉस्पिटल आहे. त्याचा रोजचा नित्यनेम असायचा. सकाळी उठायचं, हॉस्पिटलला पेशंट चेक करायचे, घरी यायचं. जात असताना त्याला रोज एक टोल नाका लागायचा. टोल नाक्यावरती 39 वर्षापासून प्रवास करत असताना त्याने कधी त्या तृतीयपंथी माणसाला गाडी पाहून थांबवली नाही. कधी 10 रुपयाची नोट दिली नाही. यांना पैसे दिले पुढे आपल्या लक्ष्मीत वाढ होते का म्हणे. पुस्तकी ज्ञानाने प्रगल्भ झालेले लोक याच्यावरती विश्वास ठेवत नाही. मला तिकडे बोलायचं पण नाही. त्याने कधीच गाडी थांबवली नाही. पण त्याच्या आयुष्यामध्ये एक प्रसंग घडला. एक दिवस सकाळी डॉक्टर उठला, हॉस्पिटलकडे निघाला. टोल नाक्यावरती त्याची गाडी थांबली. महाराज तृतीयपंथी माणसं काही आडवे झाले. त्याने गाडी थांबवली नाही. पण त्याच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला. अरे 39 वर्षापासून बाजूला या टोल नाक्यापासून 500 मीटर अंतरावरती हॉस्पिटल आहे. 39 वर्षापासून मी या ठिकाणी प्रवास करतोय. आतापर्यंत अनेक प्रकारचे पेशंट माझ्या हॉस्पिटलला आले म्हणे. आजी आले, आजोबा आले, पुरुष आला, स्त्री आला, लहान लेकरू आलं, लहान बाळ आलं. पण या तृतीयपंथी माणसापैकी एक पेशंट म्हणून माझ्याकडे आलं नाही. मग हे लोक आजारी पडत नाही का बुवा, असा प्रश्न कुणाच्या मनात पडला. बोला बोला नजीकबा बुळगाव. कुणाच्या? डॉक्टर जोशींच्या. काय असेल याचं उत्तर. आणि हुशार माणसं मी कोणाला म्हणतो, प्रश्नाचं उत्तर सापडेपर्यंत चैन बसत नाहीत. माझ्या अभ्यासानुसार मी त्यांना हुशार म्हणतो. त्याच्यापैकी तुमच्या शेजारचे पैठणचे सुप्रसिद्ध साधू नाथ महाराज. एका पैसा शोध लागत नव्हता म्हणून रात्र लागले, पहाटे शोध लागला, हाताने टाळी वाजवली, आनंद व्यक्त केला. हुशार माणसाचे लक्षण आहे. डॉक्टरच्या मनात प्रश्न निर्माण झाला, काय असेल उत्तर. अनेक प्रकारचे पेशंट माझ्या हॉस्पिटलला 39 वर्षात आले. आजी आले, आजोबा आले, पुरुष आला, स्त्री आला, लहान लेकरू आलं, लहान बाळ आलं. या तृतीयपंथी माणसापैकी हिजडे लोकांच्या ग्रुपपैकी एकही पेशंट म्हणून माझ्याकडे आलं नाही. हे लोक आजारी पडत नाही का, काय असेल उत्तर. हॉस्पिटलला डॉक्टर गेला, त्याला चैन पडेना. पेशंट तपासायचे सोडून दिले. हॉस्पिटलच्या आतून कडी लावली. एका मित्राला फोन केला त्याने डॉक्टर क्षेत्रातले. अरे माझ्या मनात एक प्रश्न आला रे. त्या तृतीयपंथी माणसाच्या तिथं मी थांबलो, त्या टोल नाक्यावरती थांबलो. आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये 39 वर्षात अनेक प्रकारचे पेशंट माझ्या हॉस्पिटलला आले. पण त्या तृतीयपंथी माणसापैकी एकही पेशंट म्हणून माझ्याकडे आलं नाही. तुझ्या हॉस्पिटलला आलं खरे म्हणे. त्या डॉक्टरने सांगितलं माझ्या पण हॉस्पिटलला नाही आलं म्हणे. ते अजून 3ऱ्या मित्राला फोन केला, तुझ्या? त्यांनी सांगितलं नाही. 4थ्या मित्राला फोन केला, तुझ्या हॉस्पिटलला? त्यांनी सांगितलं नाही. साईनाथ महाराज 256 जणांचा ग्रुप होता. प्रत्येकाला तेवढाच प्रश्न. प्रत्येकाचं उत्तर नाही, 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 नाही. दुसरा दिवस उगवला. डॉक्टरला झोप लागली. रुबी हॉस्पिटलला फोन केला, लीलावती हॉस्पिटलला फोन केला, सिग्मा हॉस्पिटलला फोन केला, नोबेल हॉस्पिटलला फोन केला, साईदीप हॉस्पिटलला फोन केला, साई यशवंत हॉस्पिटलला फोन केला, सह्याद्री हॉस्पिटलला फोन केला, संचिती हॉस्पिटलला फोन केला, हृदयनाथ मंगेशकर हॉस्पिटलला फोन केला, वेदांत हॉस्पिटलला फोन केला. सगळे श्रीमंत लोकांचे हॉस्पिटल सांगून झाले बरं का. ज्यांचे वर्धापन दिनाची कीर्तन बाकी ते झाल्यानंतर मी तुम्हाला कळलं. हे सगळे श्रीमंत लोकांचे हॉस्पिटल. प्रत्येकाला तेवढाच प्रश्न, प्रत्येकाचं उत्तर नाही, नाही, नाही. काय असेल उत्तर. 3रा दिवस उगवला. शेवटी 39 वर्षात कधी टोल नाक्यावरती न थांबलेला डॉक्टर उत्तर सापडेल म्हणून गाडी थांबवावी लागली. थांबला डॉक्टर. तृतीयपंथी माणूस असा पळत आला. टाळी वाजून पैसे मागितले. त्याने काच खाली गेली. 100 रुपयाची नोट अशा हातामध्ये दिली.
डॉक्टरने सांगितलं 1000 रुपये देतो रे म्हणे, पण माझा एक प्रश्न आहे तुला. त्यांनी विचारलं काय म्हणे, विचारा ना. तुमच्यातला मेन कोण आहे ते सांग म्हणे. प्रत्येक क्षेत्रात एक मेन असतो म्हणे, बॉस म्हणतो. ग्रुप भाषेत त्याला ऍडमिन म्हणतात, मराठवाड्या भाषेत त्याला मुकादम म्हणतात, गावच्या लेवलला त्याला सरपंच म्हणतात. प्रत्येक भाषेत एक मेन असतो. तुमच्यातला मेन कोणी ते सांग. नाही सांगितलं. 10,000 रुपये देतो म्हणे. पैसा म्हणल्यावर सगळ्याची बोलती चालू होती महाराज. पैसा. आणि 2024 तर खतरनाक आहे. तुम्ही दक्षिण मध्येच येता, उत्तर मध्ये येता. चांगला धुमाकूळ या वर्षी. मी त्या भाग परिसरात राहतो, मला माहिती काय हरकत नाही. मला त्या विषयावरती आज बोलायचं नाही, शूटिंग चालू आहे. ऐका, 10,000चा बंडल असं वरती काढला. तुमच्यातला मेन कोणी सांगायला तयार झाला. सगळे तृतीयपंथी माणसं पुढे बसले. डॉक्टर असा खुर्चीवर बसला. का टाळी वाजवायचं कारण सांगतोय बरं का. हा पहिला उपकार जगावरती केलेला तो खूप आले. हा डॉक्टर असा खुर्चीवरती बसला. तृतीयपंथी माणसं सगळे हिजडे लोकांचा ग्रुप सगळा पुढे बसला. का रे म्हणे, 39 वर्षापासून माझं इथं हॉस्पिटल आहे. माहिती म्हणे आम्हाला. मी रोज इथून प्रवास करतो. ते म्हणे माहिती आहे. खालच्यातलं एक जण म्हणे कधी 10 रुपयाची नोट दिली नाही म्हणे आम्हाला. चॅप्टर राहते मला ते बोलायला. हा 39 वर्षात अनेक प्रकारचे पेशंट माझ्याकडे आले म्हणे. आजी आले, आजोबा आले, पुरुष आला, स्त्री आला, लहान लेकरू आलं, लहान बाळ आलं. तुमच्या ग्रुप पैकी एकही पेशंट म्हणून माझ्याकडे आलं नाही. तुम्ही लोक आजारी पडत नाही का म्हणे. त्या ग्रुप पैकी सगळ्यांनी उत्तर दिलं आम्ही तर काय अजून आजारी पडलो नाही म्हणे. शेजारच्या टोल नाक्याच्या ग्रुपला फोन केला. तुमच्यापैकी कोणी? त्यांनी सांगितलं आम्ही पण नाही. तिसऱ्या टोल नाक्यावाल्याला फोन केला. तुमच्यापैकी कोणी? तुमच्या ग्रुप पैकी? त्यांनी सांगितलं आम्ही पण नाही. टाळ्या वाजून पैसा कमवण्याचा हेतू 2 मिनिटं बाजूला ठेवा. पैसे कमवण्याचे अनेक साधन आहे. कोणी 1 नंबरने कमवतं, कोणी 2 नंबरने कमवतं, कोणी 6 नंबरने कमवतं, कोणी 13 नंबरने कमवतं, कोणी 23 नंबरने. तुम्हाला फक्त 1 नंबर 2 नंबर वाले माहिती असतील, आहे का? तुम्हाला बाकी संख्याशास्त्रानुसार 19 प्रकारच्या संख्याशास्त्रानुसार माणसाला पैसे कमवता येतात. आज मला तेवढा वेळ नाही बोलायला, कधीतरी बोलेन विषयावरती. पण ते लोक काय करतात, फक्त एखादा 2 व्हीलर वाला आला 10 रुपयासाठी एकदा टाळी वाजवतात. एखादा 4 व्हीलर आला 50 रुपयासाठी 2दा टाळी वाजवतात. 100 रुपयासाठी 3दा टाळी वाजवतात. पैसा कमवण्याच्या नादात त्या लोकांकडून दिवसभर टाळी वाजवण्यात जाती. परिणाम त्याच्यातला एकही माणूस आजपर्यंत आजारी नाही महाराज. चमत्कार झाल्याशिवाय लोक नमस्कार घालत नाही. डॉक्टरला उत्तर सापडलं. डॉक्टरने सांगितले लोक दिवसभर टाळ्या वाजवतात म्हणून हे लोक आजारी पडत नाही. उद्यापासून माझ्याकडे जेवढे जेवढे पेशंट येतील ना त्यांना मी एक सल्ला देईल. दादांनो, आजारी पडायचं नसेल तर काय करा. डॉक्टरने आनंद व्यक्त केला. एवढा आनंद झाला डॉक्टरला का त्याला काही माफ नाही. पण तुम्हाला खरं सांगू का, मला रावण नाही. मी त्या टोल नाक्याच्या पुढे आलो. पांढरीच्या पुला लिलियम नावाचं हॉटेल आहे, लिलियम पार्क. तिथपर्यंत माझी गाडी आली. ड्रायव्हरला म्हणलं गाडी थोडी साईडला घे. त्या व्हिडिओच्या खाली एक कमेंट लिहिली महाराज. डॉक्टर साहेबांना म्हटलं डॉक्टर साहेब 39 वर्षानंतर तुम्हाला उत्तर सापडलंय. हे लोक दिवसभर टाळ्या वाजवतात म्हणून हे लोक आजारी पडत नाही. आता उद्यापासून तुम्ही सल्ला काय देणार? प्रत्येक पेशंटला तुम्हाला आजारी पडायचं नसेल तर टाळी वाजवा. हे तुम्हाला आता कळलं. पण डॉक्टर साहेब आमचे तुकोबा एवढे हुशार होते, एवढे हुशार होते. त्यांनी 450 वर्षापूर्वी सामान्य माणसाच्या पायाला हात लावून एका भंग सांगावा. करे टाळी बोला
वाजवा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. उद्या जरी कीर्तन झालं तर प्रमाण झालं का टाळ्या वाजवायचं. उद्याच्या महाराजांनी विचारले काय भानगड, त्यांना म्हणायचं उगले पॅटर्न आहे म्हणायचं. सगळं सांगायचं आपलं पॅटर्न वेगळं आहे मा. हा त्याच्यामध्ये तुमचा खूप मोठा फायदा आहे. 450 वर्षापूर्वी तुकोबाने सांगितलं. किती वर्षापूर्वी? किती हुशार असतील संत महाराज. एक वाक्य बोलू, जिथं विज्ञानाचा शेवट आहे ना तिथं आमच्या अध्यात्माची सुरुवात आहे महाराज. 450 वर्षापूर्वी तुकोबाने सांगावं लागून या पाया विनवितो तुम्हाला. काय करू तुकोबा, करी टाळी बोला मुखी नाम. काय म्हणू विठ्ठल विठ्ठल मना विळू विळा. तर टाळीच का वाजवायला सांगितलं असेल बरं, पळायच नाही सांगितलं, डोक्याने उभं राहायला सांगितलं, टाळीच का बरं? त्याचं सायंटिफिक रिझन सांगतो. आता बसलेल्यापैकी कोणी डॉक्टर असेल त्यांना विचारा. माझा त्याचा अभ्यास झाला म्हणून मी परखडपणे मांडू शकतो तुमच्यासमोर. टाळीच का वाजवायला सांगितली त्याचं कारण आहे. एकावरती एक हात आदळण्यात गेले महाराज. असे काही पॉइंट आहे, असे काही पॉइंट आहे. एकावरती एक टच झाले का माणसाचं रक्ताभिसरण फास्ट होतं. आणि ज्या माणसाचं रक्ताभिसरण फास्ट होतं त्या माणसाला आयुष्यात कधी अटॅक येत नाही महाराज. तुम्हाला उद्यापासून जर अटॅकने मरायचं नसेल तर काय करा, उद्यापासून तुम्हाला अटॅकने मरायचं असेल तर रोज 5 मिनिटं टाळी वाजवा मार. प्रत्येक ठिकाणचा पॉईंट वेगळा सांगितला. आता तुम्ही सगळे पुस्तकी ज्ञानाने प्रकल्प झालेले लोक, 1-2 पॉईंट सांगतो. तुम्ही घरात एकटीचे समजा, अचानक छातीमध्ये तुम्हाला त्रास व्हायला लागला. तुमच्यापासून हॉस्पिटल दूर अंतरावरती आहे, घरामध्ये कुणीच नाही. अचानक छातीमध्ये त्रास व्हायला लागला, मेंदूला रक्त पुरवठा तुमचा कमी होतोय, अचानक तुम्हाला घाम यायला लागला. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला असं वाटतंय आपल्याला अटॅक येणार आहे. लक्षणं कळतात महाराज. अशा टायमाला घरात कुणीच नसेल, हॉस्पिटल तुमच्यापासून दूर अंतरावरती असेल, अशा टायमाला एक करायचं. आपल्या उजव्या हाताची जी करंगुळी उजव्या हाताची एवढी चावायची का ती तुटली तरी जमत. तुम्ही 1 तास तरी मरू शकत नाही महाराज. इथला जो पॉइंट आहे ना व्हेनचा, या हृदयाच्या शिरेचा जो पॉइंट आहे माणसाच्या उजव्या हाताच्या करंगुळीत आहे. एखाद्याला जर मूळव्याधाचा त्रास आहे, एखाद्याला मूळव्याधाचा त्रास आहे, त्याचा पॉइंट माणसाच्या टाचेमध्ये महाराज. एवढ्या कमी पगारात एवढे पॉइंट सांगून होणार नाही. माऊली पुढे बसल्यामुळे थोडं बोललेलं. तुम्ही सगळे टोप्यावाले लोक आहे, तुम्ही काय शिकलेले लोक थोडे होते. जुने लोक अडाणी लोक होते. पण ग्रामीण भागामध्ये एखाद्याला चक्कर आली, एखाद्याला फिट आलं असं जर माणूस पडला लगेच हॉस्पिटलला नेत नव्हते महाराज. काय करायचे, कांदा फोडायचे आणि त्याच्या नाकापाशी लावायचे. संतवाणीला धरून होते लोक. अरे पूर्वीच्या काळामध्ये एखाद्याला सर्पदंश झाला, एखाद्याला जर विच्चू चावला तर लगेच हॉस्पिटलला नेत नव्हते. हनुमानजीचं मंदिर असायचं, भैरवनाथाचं मंदिर असायचं, बिरोबाचं मंदिर असायचं, त्याच्या समोर नेऊन टाकायचे. त्याच्यातला एकही माणूस मेल्याची घटना आजपर्यंत आपल्याला कोणी सांगितली नाही. मग ही ताकद कशाची महाराज? ही ताकद गावच्या भूमीची आहे, ही ताकद ग्रामदैवताची आहे, ही ताकद संतवाणीची आहे. पण आपल्याला असं वाटतं आपण पुस्तकी ज्ञानाने प्रगल्भ झालो म्हणून खूप हुशार झालो. अरे तुम्ही आम्ही मराल याच्यात नवल नाही रे कडे. त्याने स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरेच्या हृदयाचं ऑपरेशन केलं ना, तर डॉक्टर नितू मांडके ज्या दिवशी अटॅक येऊन मेला त्या दिवशी दुर्दैव आहे महाराज. त्याने तर 16,000 हृदयाचे ऑपरेशन केले होते. 16,000. तो अटॅक येऊन मरतोय, तुमच्या सामान्य माणसाचं काय येऊन बसला. त्याच्यामुळे माझं पाया पडून सांगणं आहे, निरोगी राहायचं असेल तर जगद्गुरु तुकोबाने पहिला उपकार केला आपल्यावरती का रोज 5 मिनिटं टाळी वाजून भजन करत चला महाराज. त्याच्यामुळे माझं पाया पडून सांगणं तुम्हाला उद्यापासून. मी तुमच्या गावात पुन्हा कीर्तनाला येईल नाही तो भाग्य सोडू, पण निरोगी राहायचा सोपा सल्ला जर जगात कोणी दिला असेल पहिल्यांदा तर जगद्गुरु तुकोबारायांनी असे किती उपकार केले, किती उपकार केले त्याचं वर्णन पहिल्या चरणात. हे काय सांगू आता Bye.
तरी खूप मोठा फायदा. अनंत उपकार त्याच्यापैकी एक सांगितलं महाराज आताशी. त्यांनी आपल्याला जाग ठेवलं संतांनी. मज निरंतर जागविती. कुठं जाग ठेवलं संतांनी ऐका. संतांनी सांगितलं आयुष्यात सगळ्याला विसरा पण देवाला विसरू नका. इथं जागा ठेवलं बरं का संतांनी. सगळ्याला विसरा पण देवाला विसरू नका. ताट जरी समोर आलं ना जेवायला ताट तरी हात जोडा. देवाला सांगा देवा तुझी कृपा आहे म्हणून अन्न खातो म्हणायचं बरं का. त्याला हात जोडल्याशिवाय कधी कहू नका बाबुळगावकर. देव ताट समोर आलं देवाला हात जोडा. देवा तुझी कृपा आहे म्हणून खातो म्हणायचं. त्याला हात जोडल्याशिवाय कधी कहू नका. नाही तर त्याने लय लोकांना इथं शिट्ट्या टाकल्या बरं का. त्याचं काम लय कठीण आहे. तुम्हाला जेवढा देव सोपा वाटतो तेवढा समजून नका. 1000 रुपये जरी कमवले ना 1000 त्याचा वाटा त्याला देऊन टाका. तुमच्या गावात एक सप्ते होते का दोन. आता एवढी वस्तू एकच होतो ना. ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या परीने वर्गणी देऊन टाका. इथं एकदा 1000 रुपये देऊन पहा. एका वर्षाच्या आत जर तुमचे 10,000 जर नाही केले तर मी कीर्तन करायचे सोडून देईल महाराज. पण तुम्ही जर ईद द्यायला कानपूस केलं आणि तुम्ही जर तिसऱ्या लाटेत जर सापडू नाही कोणी. तुम्हाला जरी आता अँब्युलन्स मध्ये आणलं तर शेवटच्या प्रवचनाला आपल्याला काय फोन नका. अरे ज्या दिवशी कोरोनाच्या काळात कानूर पठार नावाचा गावात 700 कोटीचा मालक माझ्या समोर मेला ना महाराज त्या दिवशी आपले डोळे उघडले. दोन्ही पुण्यस्मरणाचे कीर्तन मी केले महाराज पारनेर तालुक्यात. 700 कोटीचा मालक होता. काय करता नाही आलं. त्याच्यामुळे माझं पाया पडून सांगणे त्याला दिलेने काही कमी पडत नाही. आता एवढ्यात माझं या तालुक्यात येणं होत नाही शेवगावकडं. राहायला मी पारनेरला गेल्यामुळे नाही तर पहिल्यांदा जेऊरला होतो तेव्हा अशोक महाराजांना आम्ही बरोबर होतो. या परिसरात मी भरपूर कीर्तन केले. एवढ्यात माझं येणं होत नाही आणि एवढ्या कमी याच्यात मी येत पण नाही. कमी वेळात सांगतो वेळात म्हणजे मला अंतर लांबचं काही मनावर घेऊ नका. सगळे आपल्या घरातले माणसं मराठी भाषेने वेळ सांगतो मी तुम्हाला. त्याच्यामुळे मी तुमच्या परिसरात भरपूर फिरलो. हा शेवगाव परिसरामध्ये फिरत असताना एक मन आहे महाराज तुमच्या परिसरात चेंज केला रे मगाशी बरा दिला होता. तुमच्या परिसरात एक मन आहे महाराज. भगवान देत आहे तो 56 फाडके देत आहे ना मन. है ना मन. भगवान देत आहे तो 56 फाडके देत आहे. एवढीच मन माहिती तुम्हाला. त्याच्या पुढची अर्धी सांगू का. भगवान देता है तो 56 फाड़के देता है लेकिन लेता है तो चमड़ी उधाड़ के लेता है. उलटी वाचायची उलटी. जोपर्यंत देतोय तोपर्यंत नियतीने खा. एकदा जर त्याने घ्यायला चालू केलं त्या अंगावर कातड सुद्धा ठेवीत नाही. लक्षात ठेवा. इथं जागा ठेवलं संतांनी. संध्याकाळी झोपायच्या अगोदर सुद्धा देवाला हात जोडा. माता भगिनी बडबड करणारे इकडे ध्यान द्या. संध्याकाळी झोपायच्या अगोदर सुद्धा देवाला हात जोडा. देवाला सांगा देवा उद्याचे सकाळ दाखव म्हणायचं. त्याला हात जोडायचे कधी झोपू नका. नाही तर तुम्ही जर तसेच झोपले आणि तुम्हाला जर तसंच झोपून ठेवलं ते सकाळी जर जागा झाली नाही तर दारात गर्दी जमती महाराज. फक्त ते पाहायला आपण नसतो. त्याच्यामुळे त्याला हात जोडून झोपत चला. मज निरंतर जागा किती. दुसऱ्या ठिकाणी जागा ठेवलं संतांनी सांगितलंय मंडपाच्या बाहेर काय मीपणा करायचा करा. देवाच्या समोर आल्यावर मीपणा करू नका. तुमच्या माहिती करता सांगतो देवाला सगळ्यात जास्त राग जर कशात असेल तर मीपणाचा ना अहंकाराचा सगळ्यात भयानक राग. त्याच्यामुळे देवासमोर मीपणा करू नका. आणि त्याचा कार्यक्रम लय अवघड आहे महाराज देवाचा. मी आज नुजले कीर्तन केलं दौंडपाशी वर्ष श्राद्धाचं कीर्तन शब्द. आम्ही जुने एक महादेवाचं मंदिर होतं दगडी कामाचं. दर्शनाला गेलो. असं छोटं मंदिर असं छोटा दरवाजा. आम्ही असं वाकून आतमध्ये दर्शनाला गेलो आणि महादेवाचं दर्शन करत असताना साईनाथ महाराज त्या कमिटीच्या लोकांनी एकाने मला प्रश्न केला. काव म्हणे उगले महाराज तुमचं वय कमी पण एक प्रश्न विचारू का. म्हटलं विचारा. हे जुन्या महादेवाच्या मंदिरात दरवाजे छोटे कमून होते म्हणे. मी अर्ध्या मिनिटात उत्तर दिलं. त्याचं एकच कारण देवासमोर जायचं तर वाकूनच जायचं. त्याच्या समोर ताईट गेला तर त्याने कार्यक्रम केलाच. देवाला सहन होत नाही महाराज अजिबात नाही. मी आला का तिथं देव आला. मी आला का देव आला. त्याच्यातलं सगळ्यात मोठं उदाहरण देतो जगातलं. कृष्ण कोणत्या तिथीला जन्माला आला. हा अष्टमी. अष्टमी शब्दात मी आला का पहा बरं. मी आला का अष्टमी शेवटी मी आला. जगाचा बाप आला. राम कोणत्या तिथीला जन्माला आला. नवमी आला का नाही मी त्याच्यात. नवमी मी आला का त्याने उडी मारलीच. कृष्ण जन्माला आला. कृष्णा डोक्यावर घेतलं. कोणी घेतलं. कोणी वसुदेवाने. वसुदेव कोणी कृष्णाचा बाप. पुढे घेऊन निघाला
पुढं गोकुळात मध्ये कोणती नदी लागली? यमुना. यमुनेचं पाणी इथपर्यंत आलं, गुडघ्यापर्यंत आलं, छातीपर्यंत आलं, नाका डोळ्यात पाणी जायला लागलं. कुणाच्या? वसुदेवाच्या. वसुदेव कोण आहे? कृष्णाचा बाप. नाका डोळ्यात पाणी जायला लागलं वसुदेवाच्या. वसुदेव कोण आहे? कृष्णाचा बाप. नाका डोळ्यात पाणी जायला लागलं. मग कृष्णाच्या डोक्यात आलं, हा आपला बाप आहे. मग सांगता बाहेर काढताना असं यमुनेला लावला. मग यमुनीने अशी वाट दिली महाराज. नाका डोळ्यात पाणी जायपर्यंत कृष्णाने त्याच्या बापाला नाही सोडलं. नजीक बाबुळगाव. नाका डोळ्यात पाणी जायपर्यंत कृष्णाने त्याच्या बापाची परीक्षा घेतली. ते तुम्हाला म्हणलंय मी सोडीन का? त्याने देव देव करतो, त्याला कसं काय आठी घ्यायला पाहिजे आणि त्याला कसं काय पूर्ण व्हायला. याचा काय संबंध आहे महाराज? ही कर्मरेषा राहते. करे मे दशरथ मारिला, करे मे श्रीराम वनवासा गेला, करे मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. जिच्या नवऱ्या गायन नाही तयारी महाराज. तुम्हाला पगार व्हावा म्हणून मी गायन करीत. 9 वर्ष गायन केलं महाराज मी, पण त्याच्यात काही बरं पडा ना म्हणून इकडे आलो. बाकी का विनोदाचा भाग सोडून द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट, वियोग घडला सीता देवी. जिच्या नवऱ्याला 15,000 रुपये पगार आहे MIDC मध्ये, तिला 8 चपलाची जोड असते महाराज. 8. सोमवारी वेगळा, मंगळवारी वेगळा, बुधवारी वेगळा, साडीला मॅचिंग, बांगड्याला मॅचिंग. जिच्या नवऱ्याला 15,000 रुपये पगार आहे त्याच्या बायकोला 8 चपलाची जोड असतात. जिच्या नवऱ्याच्या हाताला चपला घालाय करता पाय द्यायचे की नाही, त्याच्या बायकोला सीता मातेला बिना चपलाचं 6 महिने आशुकवाटिकेत बसावं लागला. कर्माचा सिद्धांत आहे. त्याच्यामुळं 3ऱ्या ठिकाणी जागा ठेवलं संतांनी. मज निरंतर जागा भीती. पहिल्या ठिकाणी जागा ठेवला देवाला विसरू नका. 2ऱ्या ठिकाणी जागा ठेवला देवासमोर मीपणा करू नका. 3ऱ्या ठिकाणी जागा ठेवलं कर्म चांगलं कर, तुला मंदिरात जायची गरज नाही. कर्म जरी एकदा वसुलीला आलं बाप्पा कर्म, तर ते कोणाचं ऐकत नाही. कर्माचं काम अवघड आहे. तुमच्या माहिती करता सांगू, कर्माचं काम अवघड आहे. ज्याने करायचं त्यानेच भोगायचं. ह्याच हाताने करायचं आणि ह्याच हाताने भोगायचं असं कर्म आहे. मी त्या सुप्याच्या पुढे रायतळे नावाचं गाव आहे. 12 दिवसाचा सप्ताह झाला, काल्याचं कीर्तन झालं, मी बाहेर आलो. मला माझ्या 4 व्हीलर मध्ये बसलो. माझा ड्रायव्हर कुठेतरी बाहेर गेला होता. माझं लक्ष होतं समोर एक मनुष्य उभा होता माझ्या गाडीच्या. कर्माचं काम किती अवघड आहे का? ह्याच हाताने करायचं आणि ह्याच हाताने बघा. अर्ध्या मिनिटाचं उदाहरण देतो महाराज. माझ्या समोर जो माणूस उभा होता त्याच्या समोर एक आंब्याचं झाड होतं आणि त्याला आंबे होते. त्याचं लक्ष गेलं त्या आंब्याकडे. त्याला वाटलं ते आंबे खाल्ले पाहिजे. त्याच्या डोळ्याने ते आंबे पाहिजे. ऐका बरं का, ह्याच हाताने करायचं आणि ह्याच हाताने भोगायचं उदाहरण आहे. अर्ध्याच मिनिटाचं. त्याच्या डोळ्याने ते आंबे पाहिले. तो पायाने असा चालत गेला. हाताने आंबे तोडले, डोळ्याने पाहिले. बरं का, इथून सुरुवात झाली, लक्षात ठेवा. पायाने चालत गेला, हाताने आंबे तोडले, जिभेने खाल्ले, खाणार. तोंडाला आंबा लावला, मनसोक्त खाणार. तेवढ्यात मालकाने पाहिलं, दांडा घेऊन पळत आला. आंबे कोणीतरी चुरून खाताय. दंदिशी दांडा पाठी. तुम्ही थोडा हळू चालू लागलं बिगलं मग काय, थोडं हळू चालायचं. पाठीत दांडा लागला बिगला बस कोणते हळू जाण्याचं आहे ना मार. पाटात दांड पाठी टाकलं सरशी आग झाली. मार दुःख झालं मनाला आणि पाणी आलं डोळ्यातून बाहेर. पाहिलं काय नाही होत. पाणी कुठून आलं? ज्याने करायचं त्याने भरायचं. कर्म, कर्माच्या ठिकाणी जाग ठेवलं असेल तर संतांनी ठेवलं. मनवोनी जे जे उचित आणि अवसरे करुणी प्राप्त ते कर्म हेतू रहित आचरण ज्ञानोबाने वर्णन करावं 3ऱ्या अध्यायामध्ये. महाराज तुमच्या परिसरात मी भरपूर फिरलो, मला कोण एवढं श्रीमंत अजून दिसलं नाही. पारनेर तालुक्यात 133 गावात माझे कार्यक्रम झाले. त्या तालुक्यात नाही. श्रीगोंदा सोडा, शिरूर सोडा, ते हिंगोलीला गेलो. तुम्ही हिंगोलीला ज्याच्या घरी मी जेवायला होतो ना त्याला 1800 एकर जमीन होती. 1800. त्याचा राजवाडा पाहायला गेलो महाराज मी, तर बाहेर निघायचा रस्ता सापडला मला. नशीब माय मोबाईलला रेंज होती म्हणून उगले बाबा इथं आले. त्याला तिकडेच गुप्त जंगल असते. पण मी कीर्तन करून आलो आणि त्या बिचाऱ्याला काय मीपणा झाला काय माहिती नाही, काय अहंकार झाला काय माहिती नाही. त्याच्या राजवाड्याला कुलूप लावायला माणूस सुद्धा त्याच्या घरात जिवंत नाही राहिला महाराज. देवाचं काम कठीण आहे. तुम्हाला जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नाही. तुम्हाला नगर किती येतो? नगर बोला बोला 65. बुरानगर माहिती तुम्हाला? 4 वर्षापूर्वी निवास कॉलेजला MSc मॅथमॅटिक्स शिकत होतो. ते निवास कॉलेजच्या समोर 2 भिकारी अशी पोती घेऊन फिरायचे महाराज. अशी वडीत 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 चालायची. भूक लागली वडापाव आलेला वडापाव माग, भजेपाव आलेला भजेपाव माग. पण त्यांना जर कोणी सावकार म्हणलं ते लोकांना दगड मारायचे. पण दुर्दैवी महाराज एका भिकाऱ्याचा अंत झाला त्याच्यातल्या आणि त्या रस्त्याच्या कडेला पडला.
त्याला उचलायलाच कोणी जायना. अर्धा तास झाला, 1 तास झाला, 1.5 तास झाला, 2 तासानंतर पोलीस यंत्रणेला फोन गेला. पोलिसाची गाडी तिथे आली. पोलिसांनी पाहिलं भिकारी सापडलेला आहे. पोलिसांनी 4 पोलिसांनी त्या भिकाऱ्याला उचललं. निप्ती चौकामध्ये मोठी स्मशानभूमी कल्याण हायवेला नगरमध्ये. 4 पोलिसांनी भिकाऱ्याला तिथं नेलं. 2 पोलिसांना असं वाटलं त्याचं पोत उचलून नदीला नेऊन झटका. 4 पोलिसांनी भिकाऱ्याला उचललं, स्मशानभूमीत नेलं. 2 पोलिसांनी त्याचं पोत उचललं, सीना नदीला झटकायला नेलं. पोत उलट टाकलं, त्याच्यात 2.5 कोटी रुपये सापडले. सगळे पोरीचे किती किती कोणाकडं मोठ्या बोला तुम्ही कोणाकडं भिकाऱ्याकडं. चौकशी लावली ती महाराज दोघांची चौकशी. सीआयडी चौकशी लावली ती सीआयडी. तर 2 गावचे सावकार होते, 2 गावचे. पण कर्म करताना काही वाईट केलं त्यांच्या दोघांनाच माहिती आहे. कर्म करताना काही वाईट वागले त्यांच्या दोघांनाच माहिती आहे. देवाने शेवट एवढा घाण केला त्यांचा. लोकांच्या टपरीवरती वडापाव भजेपाव खायचे दिवस आणले. एवढा देव कठीण आहे महाराज. लोक म्हणजे काय भांगार वागा देव त्याला देतो, देवाला येडायच्या नाही, त्यालाच मोठं करतो. तुम्ही म्हणता ना कधी कधी त्याला भंगार कर्म करताना पाहू नका, त्याला शेवटी सडताना पहा. कृष्णाने त्याच्या बापाला सोडलं नाही, ते तुम्हाला मला नीट सोडित नसतं. त्याच्यामुळे संतांनी सांगितलं, पाया पडून सांगतो आम्ही तुम्हाला, निरंतर जागा कर्म चांगलं कर, तुला आयुष्यात त्रास होणार नाही. कर्माच्या ठिकाणी जागा ठेवलं संतांनी. मग उले महाराज कर्म करत असताना आमच्याकडून जरी पाप झालं तर त्याचं निवारण करण्यासाठी संतांनी काही साधन सांगितलं का? सांगितलं ना महाराज. काय साधन सांगितलं? संतांनी सांगितलं किती मोठं पाप होऊ द्या, निवारण करण्याची ताकद नामस्मरणात आहे. भगवंताच्या नामाचं कीर्तन साधन जळतील पापे. बरं ते नामस्मरण घ्यायला काय काळ वेळ लागतो का महाराज? काळ वेळ नाम उच्चारिता आणि दोन्ही पक्ष पाहिजे. दोन्ही पक्षांचा उद्धार सांगितला. आता 3 पक्ष एकत्र आले, त्या पक्षाविषयी नाही बोलत मी. 2 पक्ष, आपला पक्ष तिथून पक्ष. आपण जर इथं भजन केलं, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, एवढी भजनात ताकद आहे. त्याच्यामुळे माता भगिनी पुरुष मंडळी माझं पाया पडून सांगणार, रोज 5 मिनिटं देवाचं भजन करा. किती ताकद आहे त्याच्या भजनात सांगू का? आता तुम्ही सगळे बसलेले, सगळ्यांनी रामकथा ऐकली. रामायण चालू आहे महाराज. रामकथेमध्ये एक गोड दृष्टांत आहे. रामाच्या हाताने दगड तरले का नावाने दगड तरले? बोला बोला बोला. नावाने. राम नाव टाकायचं, दगड टाकायचा. राम नाव टाकायचं, दगड टाकायचा. दगड तरत होता, पूल तयार होत होता. रामाचं लक्ष गेलं, माझ्या नावाने दगड तरतात, माझ्यात किती ताकद असेल. ऐका बरं का ध्यान करून. माझ्या नावाने दगड तरतात तर माझ्यात किती ताकद असेल. रामाला वाटलं आपण दगड टाकून पाहू. पण इकडं तिकडं पाहिले, सगळे माकडं, सगळे वानर नको म्हणे. एवढ्या लोकात प्रयोग करायला नको. आणि मोठ्या लोकांचं एक लक्षण सांगतो मी तुम्हाला. मोठे लोक कशावर ओळखायचे? मोठे लोक कधी लोकांतात प्रयोग करत नाही. मोठे लोक एकांतात प्रयोग करतात. हे मोठ्या लोकांचं मेन लक्षण. मोठे लोक कधीच लोकांतात प्रयोग करीत नाही, एकांतात. एक तर पहाट शपथ घेते, नाही सक्सेस झाली तर दिवसा घेते. हे मोठ्या लोकांचे लक्षण आहे. आलं लक्षात मी कोणाविषयी बोलतो महाराज? हा, प्रभू रामचंद्राला दुपारी वाटलं होतं दगड टाकून पाव, नाही टाकला. सगळ्याला झोपू दिलं. रात्री 12 वाजता राम उठले, समुद्राच्या कडाला गेले. साऊंड एवढा दगड घेतला, तसा टाकला तसा बुडाला. रामाला वाटलं जास्त जड असेल म्हणून बुडाला असेल. दुसरा घेतला, दुसरा टाकला, दुसरा बुडाला. तिसरा टाकला, तिसरा बुडाला. 5 दगड बुडाले, 5. रामाला दगड बुडाल्याचं नाही वाईट वाटलं. आपली फजिती कोणी पाहिलं का म्हणून प्रभू रामचंद्र पाठीमाग वळाले. सगळी दुनिया फजितीवर चालू आहे, सगळी दुनिया. पोरं जर अशी मोटरसायकल चालले रस्त्याने, ते कधी सायलेंट चालत नाही. थोडी झिमझिम जे झालेली असू द्या, रस्ता ओला असू द्या. जर रस्ता ओला असताना पोराची मोटरसायकल जर सटकली, पोरग जर असं रपकन पडलं, ते किती लागलं त्याने पाहत काय पाहत अंगास. आपल्याला कोणी पाहिलं का ते पाहत, मग किती गुडघे फुटले ते पाहत. तसंच झालं रामाचं. रामाला दगड बुडायलाच नाही वाईट वाटलं. आपली फजिती कोणी पाहिली का म्हणून प्रभू रामचंद्र पाठीमाग वळाले. तर हनुमानजी उभाच होते. हनुमान तर विचारलं, तुम्ही कधी? ते म्हणे, पहिल्या दगडाच्या आधी. लय गोड कथा आहे महाराज. संगमनेरचे मंत्री बाळासाहेब थोरात त्यांच्या अभिष्ट चिंतन 16 5 दिवसच मी हनुमान चरित्र कथा केली होती. मला आवडणारे देवता मारुतराय बाबू महाराज. 133 वेळेस रामाला संकटातून जर बाहेर कोण काढलं असेल तर हनुमानजी लय पॉवरफुल. काल मी 3.5 तास हनुमानजी सांगितले. त्या देवगड बाबांच्या माध्यमातून एक कीर्तन होतं. मला हनुमान चालीसा पारायण होता म्हणून बोलायचं मारुतरायावरती सोडलं. मनसोक्त बोललो महाराज. लक्षपूर्वक युट्यूबला ते कीर्तन आज पडलं असेल, तुम्ही ऐकू शकता. हनुमानजी म्हणजे लय पॉवरफुल देवता. मारुतरायाला विचारलं असं जवळ घेतलं रामाला, ऐका मारुती, हे मारुती, इथं जो ग्रुप बसला ना, यांना मला बडबड करू नका.
आणि तुम्हाला बडबड करत असेल तर तुम्ही पाठीमागे जाऊन बसा. हा, तुम्ही प्रतिष्ठित आहात, मी तुमच्या गावात मी पहिल्यांदा आलो. हा, परंतु मला डिस्टर्ब होईल असं वर्तणूक कोणी करू नका. विठाला विठाला रामाने मारुती, हे मारुती, काल तुम्ही माझं नाव टाकून दगड टाकत होता, दगड तरत होत आले. आज मी स्वतः राम, माझ्या हाताने दगड का तरत नाही? माझ्या हनुमानजीने 2 कारण सांगितले. कारण लय गोड आहे, प्रत्येकाने घरी घेऊन जा, आयुष्याचं सार्थक होईल. हनुमानजीने पहिलं कारण सांगितलंय, देवा तुमच्या हाताने दगड का तरत नाही त्याचं कारण आहे का? देवा काल आम्ही तुमचं नाव टाकून दगड टाकत होतो, दगड तरत होता. देवा काल आम्ही तुमचं नाव टाकून दगड टाकत होतो, दगड तरत होता. देवा आज तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने दगड टाकताय, दगड तरत नाही. याच्यातून सरळ सरळ सिद्ध होतंय ना देवा, तुमच्यापेक्षा तुमच्या नावात जास्त ताकद आहे. प्रमाण तुझ्या नामाचा महिमा गोड प्रमाण दिलं महाराज. हनुमानजीने सांगितलं तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नकळे मेघ जामा. देवा तुमच्यापेक्षा तुमच्या नावात जास्त ताकद आहे, नावातच जास्त ताकद पाहिजे बरं का. आता मी ज्यांचा फेटा वापरतो, शांती ब्रह्म भास्कर गिरीजी बाबा श्री क्षेत्र देवगड, त्यांनी अयोध्येच्या राम मंदिराचं भूमिपूजन केलं. बाबामध्ये पारनेर तालुक्यामध्ये निघोष नगरीला आली होती माऊली महाराज. येताना बाबा माझ्यापाशी थांबले 1-2 मिनिटं माझ्या फ्लॅटला, आणि त्या पारनेरमध्ये माझा एक फ्लेक्स लावला होता कार्यक्रमाचा, वर्ष श्राद्धाचा बॅनर होता मोठा. बाबांनी तो बॅनर पाहिला, मला म्हणे इकडे 5 वर्ष झाली तुम्ही गावाकडून इकडे राहायला आले, पण इकडे कार्यक्रमाचं शेड्यूल तुमचं चांगलं आहे. बाबांना म्हटले तुमची कृपा आहे. पण बाबांचं एक वाक्य होतं महाराज, मला मोठ्या साधूचं वाक्य ध्यान करून ऐका. बाबांनी मला सांगितलं, उगले महाराज माणसाचं काम असं असावं का माणसाचं नाव झालं पाहिजे. वाक्य ऐका, माणसाचं काम असं असावं का माणसाचं नाव झालं पाहिजे, नंतर माणसाचं नाव एवढं मोठं असावं, एवढं मोठं असावं का नावावर काम झालं पाहिजे. पहा तुम्हाला काय करायचं, पुन्हा पुन्हा आयुष्य नाही. माझी गाडी तिकडे जरी हायवेला बंद झाली तर लोकांनी मला सांगावं नजीक बाभुळगाव नावाचं गाव आहे, आमका फिटर 1 नंबर हुशार, एकदा गाडी दाखवून पहा. आयुष्यभर टेन्शन राहायचं नाही. काम गोड असलं की लोक नाव पुढं पण घेतात, नंतर नाव एवढं मोठं करायचं, एवढं मोठं करायचं का गेल्या गेल्या आपल्या नावावर उधार दिलं पाहिजे. पहा तुम्हाला काय करायचं, पुन्हा पुन्हा आयुष्य नाही महाराज. हा, साधं बिस्लरीचं पाणी होतं हे साधं. विराट कोहलीने त्या बाटलीने नुसता हात लावला महाराज, 800 रुपये लिटर पाणी झालं. त्याला नावाचा ब्रँड म्हणतात. हे जॅकेट मी काढून ठेवलं ना, हे जॅकेट मोदी साहेबांनी एकदाच घातलं होतं, एकदाच. महाराष्ट्रात कोणत्या दुकानात जा त्याला मोदी जॅकेट नाव पडलं महाराज, कोणत्या दुकानात जा, याला नावाचा ब्रँड म्हणतात. हा, सध्या जरांगे ब्रँड, कष्ट करावं लागते, ते ब्रँड होते महाराज. मधल्या काळात खासदार आमदार सुद्धा त्यांनी जवळ उभा केले नाही, ब्रँड म्हणतात त्याला. त्यासाठी संघर्ष पोरांनो, याच्यात त्याच्यात गुंतून बसू नका. नावाचा ब्रँड करा. नावाचा ब्रँड झाला का लोक म्हणतात तो माणूस आपला आहे. नावाचा ब्रँड तयार करा. आता आळंदीत गेले, समजा आळंदीत गेले, लक्षपूर्वक आहे का, हा, आणि समजा तुमची कुठं व्यवस्था होत नसेल, काही नाही, तुम्ही अधिकाराने काय सांगता, सबलच महाराज आमचे तिथले, त्यांचं नाव झालं महाराज तिथून. त्यांनी संघर्ष करून नाव तयार केलं, पण त्यांचं नाव विचारलं लोक आयुष्य महाराज त्यांच्या वडिलांचं असेल, त्यांची कारकीर्द त्याच्यात गेले, पण आनंदीत गेल्यानंतर विचारलेले लोक रस्ता सांगतात तिकडे तिकडे नसतं, आम्ही निघून सोडतो का. नावाचा ब्रँड करण्याकरता आयुष्य जातं महाराज. हा, मला माहिती रे दादा किती पळावं लागतं. हा, 4-4, 5-5 महिने घरी जाणं होत नाही आता. रोज 2-2, 3-3 कार्य, तरी मला कसा साथ देत नाही आता सध्या. आणि वयामानाने मला प्रवासाचा त्रास व्हायला लागला महाराज. आता खरं सांग, आता दिसायला कमी झालं मला. ठोकळी दिशेनाशी झाले साईनाथ महाराज, नुसत्या नोटा दिसायला.
वाटलं लय प्रेमाचं रूट मध्ये कार्यक्रम बसत होता म्हणून घेतलं. पण आहे का नावाचा ब्रँड तयार केला पोरांनो. याच्यात त्याच्यात गुंतून बसू नका. क्लास 1 क्लास 2 हा अभ्यास करा. गावात अशी बॅनर लागले पाहिजे, आपले भावकी एवढी जळाली पाहिजे, मागून पुढून धूर निघालं पाहिजे. एवढं एक सांगून तुम्हाला, देवात सुद्धा जेवढी ताकद नाही तेवढी देवाच्या नामस्मरणात. नावात ताकद आहे. सगळ्या गोष्टी नावावरती चालल्या, सगळ्या गोष्टी नावावरती. हा पहिलं कारण माझं संपलं. दुसरं कारण लय सांगितलं बरं का गोड हनुमानजी. माझ्या हाताकडे लक्ष द्या माता भगिनी. हा हनुमान जेव्हा तुमच्या हाताने दगड का बोडतात त्याचं कारण आहे का? देवा देवा तुम्ही ज्याला धरलं ना देवा ते तरले देवा. वाक्य ऐका बरं का. देवा तुम्ही ज्याला धरलं देवा ते तरले देवा. तुम्ही ज्याला सोडलं देवा ते बुडाले देवा. माझा सोपा प्रश्न आहे तुम्हाला. देवाने आपल्याला धरावं का देवाने आपल्याला सोडावं? हा बोला बोला. देवाने तुम्हाला धरलं म्हणून तुम्ही कीर्तन ऐकताय. देवाने मला धरलं म्हणून मी कीर्तन सांगतोय. ज्या दिवशी देव तुम्हाला सोडेल त्या दिवशी 4 जण तुम्हाला उचलायला लागतील. तितकंच खरं आहे. मग देवाने तुम्हाला धरावं असं वाटत असेल तर रोज 5 मिनिटं देवाचं भजन करायला तुमचं जातं काय? मी म्हणत नाही तुम्ही 24 तास मंदिरात. मी म्हणत नाही तुम्ही देवघरासमोर बसा. रोज माता भगिनी झाडून घेताना देवाचं नाव घ्या. सडा समर्जन करताना देवाचं नाव घ्या. लेकराचं मेकअप करताना देवाचं नाव घ्या. नाही वेळ भेटला संध्याकाळी झोपाच्या अगोदर गोधडीवरती बसा. 1 मिनिट डोळे झाका. श्रीमन नारायण 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 कीर्तन करतो असं वाटतं पंढरपुरात कीर्तन चालू आहे काय? नामस्मरणाची जेवढी ताकद आहे ना, स्वच्छ वातावरण करायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण. तुम्ही लईच बिझी व्हा. तुम्ही IT क्षेत्रात काम करता आणि तुम्हाला वेळच नाही. तुम्हाला एक सोपी स्टिक सांगून जातो आता नामस्मरणाची. लई तुमच्या मागं काम असेल ना ते एक करायचं. प्रत्येकाकडे मोबाईल आहे महाराज बसलेल्यापैकी. कसं देवाचं नाव घ्यायचं सांग. तुम्हाला समजा फोन आला कुणाचा, काय म्हणता बरं तुम्ही? फोन आल्या आल्या हॅलो म्हणता, बरोबर आहे. उद्यापासून हे बंद करून टाकायचं हॅलोची पद्धत. फोन आला रामकृष्ण हरी, फोन आला नारायण नारायण, फोन आला जय माता दी, फोन आला जय श्रीराम. तुम्हाला जो देव आवडतो गणपती बाप्पा पासून खंडेरायापर्यंत त्याचं नाव घ्या. तुम्हाला 200 फोन आले दिवसभराचे, 200 वेळेस देवाच्या नावाची सेविंग होईल. आणि त्याच्या नावाची सेविंग करून पहा त्याचा व्याजदर कसा आहे मग तुम्हाला कळेल. त्याचं नावाची सेविंग करून टाका. हे हॅलोची पद्धत कधीपासून चालू झाली सांगू तुम्हाला. कधीपासून? ज्याने फोनचा शोध लावला ना, ज्याने त्याच्या प्रेयसीचं त्याच्या बायकोचं नाव हॅलो होतं महाराज. होय ती त्याची बायको होती. त्याने पहिला फोन त्याच्या प्रेयसीला बायकोला केला. त्याच्या नावाने आवाज दिला तेव्हापासून हे सुरू झालंय. तुम्ही युट्यूबला सर्च करून का मी खोटं बोलत असेल. उद्यापासून हे बंद करून टाका. एवढा संदेश माझा सगळ्यांनी फॉलो करा. फोन आला तुम्हाला जो देव आवडतो त्याचं नाव घ्या महाराज. उद्यापासून देवाच्या नावाची सेविंग करा. किती ताकद आहे त्याच्या नामस्मरणात, किती ताकद आहे. मी कधी पुराणातले उदाहरण दिले नाही माऊली आणि मी देणार पण नाही कीर्तनात. मी लेटेस्ट उदाहरण देतो तुम्हाला. माझं कीर्तन संपलं तुम्ही इथून सगळे बाहेर निघाल. अँड्रॉइड मोबाईल प्रत्येकाकडे. युट्यूबला जा नाही तुम्ही इंस्टाग्रामला जा. अक्षय महाराज उगले नका सर्च करत बसू. दुसरं एक नाव सांगतो तुम्हाला. नामस्मरणाची ताकद पाहिजे असेल तर प्रेमानंद शास्त्री म्हणून एक नाव सर्च करा. प्रेमानंद शास्त्री. 17 वर्षापूर्वी त्या महात्म्याच्या किडन्या गेल्या. 17 वर्षापूर्वी. 17 वर्षापूर्वी डॉक्टरांनी सांगितलं होतं 2.5 महिन्याची गॅरंटी आहे. दोन्ही किडन्या फेल आहेत. 2.5 महिन्याच्या वरती जगू शकत नाही असं डॉक्टरांचं सर्टिफिकेट आहे त्या माणसाला. पण परिस्थितीने गरीब असताना महात्मा हॉस्पिटलच्या बाहेर आला आणि प्रेमानंद शास्त्रीने आकाशाकडे पाहून देवाला सांगावं, देवा हे शरीर निर्माण करणारा तू आहे, हे पार्ट निर्माण करणारा तू आहे.
त्या डॉक्टरांनी फक्त मला 2.5 महिने जिवंत राहायचं सांगितलं. याच्यावरती 1 तास जगू शकत नाही. माझे 2 किडन्या फेल सांगितलं देवा. पण देवा तुझ्यात किती ताकद आहे सगळ्या दुनियाला माहिती आहे. पण तुझ्या नामस्मरणात किती ताकद आहे ना. त्या प्रेमानंद शास्त्रीचं चॅलेंज तुला आजपासून. मला 2.5 महिन्याच्या वरती जगू शकत नाही असं डॉक्टरांचं सर्टिफिकेट माझ्या हातात आहे देवा. पण माझं चॅलेंज आहे तुला. उद्यापासून माझ्या 2 किडन्या फेल सांगितल्या तर एका किडनीला मी राधा नाव देतोय आणि दुसऱ्या किडनीला कृष्ण नाव देतो. 17 वर्ष झाले. 17. जगातले सगळ्यात जास्त फॉलोवर जर कोणाचे असतील तर प्रेमानंद शास्त्रीचे आहे. भारतीय टीमचा कप्तान विराट कोहली, अनुष्का शर्मा परवा दिवशी असे लाईन लावून दर्शनाला होते. विराट कोहली, अरे तो विराट कोहली एक इंस्टाग्रामला एक फोटो टाकायचे 10 कोटी रुपये घेतोय. तो विराट कोहली लाईन लावून दर्शनाला होता. आपला 3 एकराचा 2 गुंठ्याचा झेंडा कुठं लावता. आपला कोण नंबर लावायचा नामस्मरण. त्यामुळे माझा पाया पडून सांगणे तुम्हाला देवाचं नामस्मरण घेत चला. पोटात दाबाई सुद्धा हरी बोला, दळीता गांडीता हरी बोला, भांडत आणि सुद्धा हरी बोला. तुम्हाला बिगर खाता पिता जिवंत राहायचा सोपा उपाय सांगून जाऊ. कोणाकोणाला ऐकायचं. कोणालाच नाही. कॅन्सर एवढ्याच पाकिटात सांगणार होतो. रुपये वाढव घेणार नव्हतं महाराज. कर बरोबर कोणाकोणाला ऐकायचं. अरे कोणाला मरू वाटत त्यांनी तर 2 हात वर केले. मला कोणाला मरू वाटत महाराज. या दुनियात 2 गोष्टी नको असा माणूस नाही. घ्या खाली घ्या. 2 गोष्टी नको असा माणूस नाही. शोधून सापडायचं. पहिली गोष्ट पैसा नको असा माणूस नाही. आणि दुसरा गोष्ट आयुष्य नको असा माणूस नाही. कमावलं पाहिजे महाराज. पैसा कमावलं पाहिजे. बाकीचे महाराज मंडळ सांगितलं असतील का बरोबर काही नेता येत नाही भानगडी. मी थोडा विरोधातला माणूस आहे. तुम्हाला स्पष्ट सांगतो. मी रोज कीर्तनच सांगेन. जोपर्यंत तुमचा खिस्सा गरम आहे तोपर्यंत लोक तुम्हाला राम राम म्हणतील. एकदा खिस्सा मोकळा झाला तुमच्या मौतीला सुद्धा कुणी यायचं नाही. दुनियाची रीत. पैसा कमवला पाहिजे. माऊली ज्ञानोबा सांगतात पैसा पुरुषार्थ आहे. पैसा नसेल तर घरात बायको सुद्धा किंमत देत नाही. बरोबर आहे पुरुष मंडळी. पैसा नसेल तर घरात बायको सुद्धा किंमत देत नाही. बरोबर आहे पुरुष मंडळी. लग्न तुमचे झाले गड्यावर माझं नाही झालं अजून. मी अनुभव विचारतो तुम्हाला. बरोबर आहे. ज्ञानोबा सांगतात पैशाचा पावर. एखादं लिकूड जर आंघोळीला गेले ना बाथरूम मध्ये बाहेरून जर 10 रुपयाची नोट जर दाखवली तर उघड्या अंगोल पोरग बाहेर पडत. तेवढा पैशात पावर आहे महाराज. अक्षय महाराज उगले 5 वाजता पारनेर मध्ये होता. 7:15 वाजता तुमच्यापर्यंत पोहोचला. पावर कायचा आहे. हा हा आमच्यावर घेऊन बोलल्यावर किती बरं वाटत तुम्हाला. हा ना. कमवलं पाहिजे महाराज. पैसा कमवला पाहिजे. नाही मला बोललं संवाद शास्त्र आवडतं महाराज. शांत बसणारे लोक आपल्याला आवडत नाही. तुम्हाला रुचलं पुचलं पाहिजे. हा लक्षपूर्वक आहे का. पैसा कमावलं. दुसरी गोष्ट आयुष्य न कसं माणूस. तुमचा भ्रम येऊ का काजू बदाम खाल्ल्याने माणसाचं आयुष्य वाटतं. डोक्यातून काढून टाका. बिगर खाता पिता जिवंत राहायचा सोपा उपाय सांगतो. लिसन टू केअरफुली वाक्य प्रत्येकाने घरी येऊन जा. आपला जो श्वास चालू ना श्वास श्वासागणित जर भगवंताचं नामस्मरण असेल काळाची ताकद नाही महाराज तुमच्याकडे पाहिजे सुद्धा. फक्त श्वासागणिक पाहिजे. तुम्ही श्वास आतमध्ये घेताय राधे राधे राधे. श्वास बाहेर सोडताय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. श्वास आतमध्ये घेताय नारायण नारायण. श्वास बाहेर सोडताय राधे राधे राधे. श्वासागणिक भगवंताचं नामस्मरण असेल तुम्ही 2 दिवस बिनान्न पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. तुम्ही 1 महिना बिनान्न पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. तुम्ही 6 महिने बिनान्न पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. तुम्ही 1 वर्ष बिनान्न पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. कोण राहिलं जिवंत. लय लांबचं उदाहरण देत नाही गड्या. नगर मध्ये 4 व्हीलर गाडी घेऊन जा. पंढरपूर सोलापूर रस्त्याला गाडी घ्या. मध्ये मांदळी नावाचं गाव लागेल. आत्मा रामगिरी नावाचे साधू आहे. कित्येक वर्ष झाले काय नाही खाता पिता साधू जिवंत. ही नामस्मरणाची ताकद. लाईव्ह उदाहरण देतो मी तुम्हाला. जिवंत देव पाहायचं असेल तर जा तिथं कधी. आता 8 दिवसापूर्वी माऊली महाराज मस्त कीर्तन झालं. त्या ट्रस्टच्या लोकांनी मला सांगितलं आता तरी बाबा मंदिरात आहे. पहिल्या काळामध्ये बाबा जर असे झाडावरती जाऊन बसले 6-6 महिने बाबा खाली उतरत नव्हते. एकदा तर त्या हायवेच्या कडे उजव्या हातावरती करून उभा राहिले बाबा 2 महिने. तसेच राहुरी परिसरातला एक माणूस नवीन गाडी घेऊन पूजनाला आला होता बाबा. आता श्रद्धा राहते महाराज आपली जशी श्रद्धा. नवीन गाडी घेऊन पूजनाला गेला आणि बाबांनी गाडीचं पूजन वगैरे केलं. बाबा त्या गाडीच्या बोनेटवर बसले. 3 महिने बाबा खाली उतरले. 3 महिन्यात त्या कमिटीच्या लोकांनी फोन करून सांगितलं त्या माणसाला. मग तो गाडी घरी घेऊन गेला. आता बंगल्यात गाडी लावलेली त्याच्या. गडगंज श्रीमंत माणूस आहे. साधूची कृपा झाली नाही जगात अशक्य गोष्ट नाही महाराज. पण कायमस्वरूपी भगवंताचं नामस्मरण चालू आहे तर बिगर खाता पिता जिवंत. नर्मदा परिक्रमाला कधी जा. 350 वर्ष झाली एक महात्मा फक्त पाण्यावरती महाराज. फक्त पाण्यावरती. ही ताकद जगात जर कशाची असेल तरी भगवंताच्या नामस्मरणाची आहे. मग आपल्याला संतांनी तिथं जागं ठेवलं बाबा. मज निरंतर जागविली
काय नाही करता आलं तुम्ही एका जागेवरती बसून ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद. पण तुमची आमची चूक नाही महाराज. तुम्ही आम्ही सगळे संसाराच्या मायाजाळात गुंतलेले लोक. आपल्याला देव काय, धर्म काय, देश काय, ग्रंथ काय, संत काय आपल्याला काही घेणं देणं नाही. हा खरं सांगा पुरुष मंडळी, तुम्हाला देव महत्वाचा का मायाजाळ महत्वाचा? बोला पटकन. हा देव महत्वाचा का मायाजाळ? कोणाकोणाला देव महत्वाचा? करा बरोबर. कोणालाच नाही. काय एवढं लांब बोलेल मग तुम्ही? माता भगिनी तुम्हाला देव महत्वाचा का मायाजाळ? देव किती जण देव महत्वाचा? करा बरोबर. कशी वर मोठं आले बरं. उगाच राष्ट्रपती पदार लेडीज बसली नाही महाराज. पुरुषांचं अवघड झालं. सगळ्या क्षेत्रात पुरुष माघार माघार माघार. नाहीतरी मला पुरुषांची क्यू यायला लागली माऊली महाराज. खरं सांगतो 8-10 दिवसापासून जास्त यायला लागली. माझ्या समोर लाईव्ह घटना घडली. काय घडलं सांगतो ऐका. तुमच्या इथं पाथर्डीला आलो होतो वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला. कीर्तन केलं आळी फाट्याला चाललो होतो कीर्तनाला. नगरमध्ये माझा एक मित्र माझा वेट करत होता. त्याला भेटायचं होतं मला. मी त्या बस स्टॉप वरती गेलो. गाडी माझ्याशी 4 व्हीलर साईडला लावली. बस स्टँड वरती उभा आहे. का पुरुषांची क्यू यायला लागल्याचं कारण सांगतो. मी जिथं उभा होतो ना माझ्या समोर एक जोडपं उभं होतं नवरा बाई. मी जिथं उभा होतो माझ्या समोर उभं होतं जोडपं नवरा बाई. 2 बॅगा होत्या. 2 बॅगा. दोन्ही बॅगा कोणाच्या हातात होत्या? नवऱ्याच्या. तुम्ही खरं बोलून गेल्या. गडबड 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 माणूस खरं बोलतो मला. दोन्ही बॅगा नवऱ्याकडे. तुम्ही नवऱ्याकडे म्हणत चला बाकी मी सांभाळतो. मला थोडा सपोर्ट करा फक्त. दोन्ही बॅगा कोणाकडं? नवऱ्याकडे. बस आली की नाही पाहायचं काम कोणाकडं? नवऱ्याकडे. ऐका बरं का दोन्ही बॅगा नवऱ्याकडे. बस आली की नाही पाहायचं काम कोणाकडं? नवऱ्याकडे. बस आल्यानंतर शीट पकडायचं काम कोणाकडं? नवऱ्याकडे. लईच गर्दी असली एकच शीट रिकाम असतं बसमध्ये बसायचं काम कोणाकडं? बायकोकडे. वा रे वा. सार्थक झालं कीर्तन महाराजांचं. खुशाल पुरुष मंडळीने एकाच वर पोट केलं. देव महत्वाचं. माता भगिनी तुम्हाला कोणाला देव महत्वाचं? आता ज्यांनी वर बोट केलं तुम्ही फक्त माघार घेऊ नका. मग 10 वाजू द्या. वरचं कीर्तन मी मोफत करतो. तुम्हाला देव महत्वाचा, मायाजाळ महत्वाचं नाही. आता मायाजाळ म्हणजे काय अर्ध्या मिनिटात बोलतो. मायाजाळ म्हणजे सत्ता, मायाजाळ म्हणजे संपत्ती, मायाजाळ म्हणजे गाडी बंगला घर संसार सगळ्या गोष्टी मायाजाळात येतात. तुम्हाला मायाजाळ संपत्ती महत्वाची नाही. तुम्हाला देव महत्वाचा. ज्यांनी वर बोट केलं तुम्ही ठामे घ्यायच्यावर. कोणाला माघार घ्यायचे नाही ना. आमची मदत चालू आहे अजून. आता माझा थोड्या वेळाने कीर्तन संपत. समजा तुम्ही जेवण वगैरे केलं आणि तुम्ही इथून निघाला. 10 किलोमीटर वरती तुम्ही पायी 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 चालत गेला आणि जात असताना रस्त्याच्याकडे तुम्हाला 2 मूर्त्या दिसल्या. ऐका बरं का तुम्हाला देव महत्वाच्या ठाम रामा लक्ष ज्यांनी वर बोट केलं तुमच्याकडे रस्त्याच्याकडे तुम्हाला 2 मूर्त्या दिसल्या. एक रामाची मूर्ती आणि एक रावणाची मूर्ती. ऐका एक रामाची मूर्ती आणि एक रावणाची मूर्ती. पटकन बोला तुम्ही कोणती मूर्ती उचलता? बोला बोला. रामाची. 100% रामाची. 100% रामाची मूर्ती पितळाची आणि रावणाची सोन्याची. रामाची पितळाची आणि रावणाची सोन्याची. आता कोणती उचलता? रामाची. घरी जाऊन सांगा बाप्पा मला काय सांगा माझ्या सगळं रावणाची उचली तुमचं काय करतो. मी तुमच्या लेकरासारखा काय यांच्या भावासारखा. माता भगिनी मला खरं सांगा. माझ्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे. तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे. तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. पटकन बोला दोन्हीत पवित्र काय? कोणा बोला. तुळशीची माळ. माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे. तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. पटकन बोला दोन्हीत पवित्र काय? तुळशीची माळ. 100% फायनल लॉक केलं काय? तुळशीची माळ पवित्र आहे. कीर्तन संपलं का सगळे मंगळसूत्र काढायचे निधा आणून ठेवलं. जबर का येडा बेडा काय म्हणा बाप्पा. 10,000 भाव 70,000 गेला. परवा दिवशी 2,000 वाढलं. तुम्हाला देवाच काही घेऊन देत नाही. लोक फक्त मध्ये उगले महाराज तुमचं कीर्तन असलं असं वाटत खरं चालू संपूच नाही. चांगला साप जर इथं मध्ये निघाला तर एक बसत नाही माझ्या. तुम्ही माझ्या जवळ तुकारायचं नवल नाही महाराज. रात्री माझ्या आयुष्यातला एक प्रसंग सांगतो. रात्री माझं कीर्तन 11 वाजता संपलं. मी 11 वाजता कीर्तन करून या नगर परिसरामध्ये वादळ झालं. काहीतरी भयानक वादळ झालं. पाऊस पण भयानक झाला. त्या नगरचे सगळे होल्डिंग वगैरे पडलेले होते. 11ला कीर्तन संपलं माझं. मी जिथं कीर्तन करत तिथं काही वातावरण नव्हतं. माझं कीर्तन संपलं आणि एक म्हातारा समोर माझ्या दर्शनाला आला. त्यांनी सांगितलं उगले महाराज काही करा कीर्तन मला आवडलं तुम्हाला घरी यावं लागेल चहा प्यायला. मी म्हटलं बाबा मला पारण्याला जायचं आमचं लांबचं मला सकाळी लवकर कार्यक्रम. मी म्हटलं तर शिक्रविधीचं एक प्रवचन मी येत नाही म्हणे बाबा शपथ आहे तुम्हाला घरी यावं लागेल. आता माझा स्वभाव महाराज मी कोणाला नाराज करत नाही महाराज. खरं सांग मी म्हटलं बाबाला वस्ती पुढे देवीन जवळ चला म्हणलं. ड्रायव्हरला म्हटलं पटकन घे गड्या गाडी 5 मिनिटात आपण चहा घेऊन निघू. आता पांदीच्या रस्त्याने गाडी घातली. पांदीच्या रस्त्याने 11:30ला आम्ही त्याच्या घरी पोहोचलो. म्हातारीला उठवलं चहा वगैरे केला. पाहुणे मायाजाळ सांगतो बरं का.
आणि चहा वगैरे घेतला म्हाताऱ्याने. 11:15 अशोक महाराज मला सत्कार केला. शाल दिली, श्रीफळ दिलं, वरून 100 रुपये दिले. म्हणलं चला बुवा 11:15 व्हायला एवढ्या लांब येऊन 100 आले. मला बरं वाटलं. मला खरं सांग 100 आले बरं वाटलं. पण पांदीच्या रस्त्याने गाडी घातल्यामुळं एका टायरला 9 पंक्चर निघाले. जाताना त्याला 900 लागले. मला काय सांगावं तुम्हाला. 11:15ला 100 आले तेव्हा आनंद झाला. पण 1:15ला 900 गेले ना तेव्हा त्याचं दुःख झालं. हे तुम्ही जे गुंतलात ना त्या सत्ता संपत्तीमध्ये छोट्याशा मायाजाळात गुंतला. भगवंताचं नामस्मरण सतत आनंद देणारे. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ज्ञानो सर्वालंकार आनंद निर्भय डुलत असो. त्याच्यामुळे माझं पाया पडून सांगलंय भगवंताचं नामस्मरण घ्या. पण कोणतं नामस्मरण. सोपार कुमारी स्पर्श केला. याच्यावर बोलण्यासारखं भरपूर आहे. तुम्ही म्हणले 4 महिने तरी चालतं. कारण मला फक्त मूळ मुद्दा तुम्हाला सांगायचा. आयुष्यामध्ये तुम्हाला काही नाही करता आला नका करू. आयुष्यामध्ये एक करा. रोज मी कीर्तनाचं प्रबोधन करत आलो. जोपर्यंत अक्षय महाराज उगले कीर्तन करतील तोपर्यंत मी प्रबोधन करेल. महाराज आतल्या पुराणला एक थोड्यासाठी शांत करा. ज्याच्या घरात माय जिवंत आहे त्याने आईची सेवा करा. ज्याच्या घरात बाप जिवंत आहे त्याने बापाची सेवा करा. गेल्यानंतर मोठे कार्यक्रम करणारे भरपूर लोक या जगामध्ये मी पाहिले. आवाज तरी बाळा तुला मला सांगला. परंतु जिवंतपणे मायबाप जेवढं प्रेम करतात तेवढे या जगात कोणी प्रेम करत नाही. महाराज मी जिथं राहतो पारनेरमध्ये, माझं प्रॉपर गाव नेवाशा तालुक्यात जीवड हैपती आहे. कुकाण्याच्या शेजारी. पण माझं वास्तव्य पारनेरला असतं. पारनेरच्या शेजारी शिरूर तालुका आहे. त्या शिरूर तालुक्यामध्ये रामलिंग नावाचे एक गाव आहे. महाराज त्या गावामध्ये एक घटना घडली. 2 महिन्यापूर्वी समृद्धी महामार्गावरती बस पलटी झाली आणि 26 जण जळून मेले. त्याच्यातले 3 जण त्या एका गावातले होते, एका घरातले होते. की ॲडव्होकेट होता, त्याची मंडळी ॲडव्होकेट, त्याची पोरगी डॉक्टर आहे. एका घरातले 3 जण जळून मेले. दशक्रियाचं प्रवचन करत असताना माझ्या डोळ्यात पाणी आलं. रे महाराज घर बसला. अख्खा दुर्दैवी घटना घडली. घडायला नव्हतं पाहिजे. पण ऐका ना, ते 26 जणांचे प्रेत बाहेर काढायला सुरुवात केली. पहिलं प्रेत बाहेर काढलं काही वाटलं नाही. दुसरं प्रेत बाहेर काढलं काही वाटलं नाही. पण 24 नंबरचं प्रेत असं बाहेर निघालं. महाराज त्या बसमधून एक माय आपल्या लेकराला स्तनपान करत होती.
स्तनपान करत असताना अचानक बसने पेट घेतला. माईल असं वाटलं मी जळाले तरी जमन, पण माझं लेकरू जगलं पाहिजे देवा. पण दुर्दैव असले गड्या, मायही जळाली, लेकरूही जळालं. चिटकलेलं प्रेत ज्या टायमाला बस मधून बाहेर निघालं, त्या टायमाला प्रेत काढणारे सगळे लोक ढळ ढसा रडत होते. महाराज किती प्रेम असेल त्या माईचं लेकरावर. सकाळी सुपा नावाच्या गावामध्ये मी माय सांगितली महाराज. 1 वर्ष श्राद्धाचं कीर्तन झालं माझं. ज्या दिवशी घरातली माय जाते तिची मुलं असतील मुली असतील धड ढसा रडतील यात तिळमात्र शंका नाही. पण 10वा झाला 13वा झाला 13व्या नंतर ज्या दिवशी त्यांची पोरगी सासरवरून बाहेरला येते ना, 13व्या नंतर ज्या दिवशी त्यांचं पोरग शेतातून घरी येतं ना, जी माय ज्या खुर्चीवरती बसत होती, जी माय ज्या पाठवरती झोपत होती, ती खुर्ची ज्या दिवशी रिकामी दिसते ना गड्या, विचारा त्यांच्या मुलीला घरातली आई गेल्याचं दुःख काय असतं. ते नोव्हेंबर डिसेंबर मध्ये दिवाळी नावाचा सण झाला. त्या म्हातारीला ज्या प्रकारची साडी घातल्यानंतर अति आनंद वाटत होता, त्या साडीचा निस्ता कलर जरी पाहिला ना, तासन तास रडणाऱ्या त्यांच्या मुला मुलींना विचारा घरातली आई गेल्याचं दुःख काय असतं. अर्ध्यावरती कुणाची माय म्हणू नये, अर्ध्यावरती कुणाचा बाप मरू नये, अर्ध्यावरती कुणाची बहीण मरू नये, ना अर्ध्यावरती कुणाची बायको मरू नये. किती प्रेम करते मग. एखाद्याची माय जर गेली, तिला जर चितेवर ठेवलं, आपल्या लेकराने जर अग्नी दिला, लेकरू जर घागर घेऊन चक्रा मारत असेल तर मेलेल्या आईचं वाक्य राहत, लेकरा लेकरा घागर घेऊन जवळ येऊन चक्रा मारू नकोस, लेकरा लांबून चक्रा मार. मेलेल्या माईला जर विचारलं ना, माय वशी का म्हटलीस ग माय, मेलेल्या आईचं वाक्य राहत, लेकरा तू जर घागर घेऊन जवळून चक्रा मारल्या, तुझ्या अंगाला जर चटके लागले तर मी ते सहन करू शकत नाही. मला सांगा, मेलेली माय जर एवढं प्रेम करत असेल, ती बसलेली जिवंत माय किती प्रेम करत असेल गड्या. जाणार रात्री कधी घरी जाणार, हा पठ्ठा रात्री 2 वाजता जरी कीर्तन करून घरी गेला ना, माझ्या घराची जर कधी कडी वाजवली ना, आईने जर कधी दरवाजा उघडला, आईचं पहिलं वाक्य राहतं लेकराला. काय विचारते रे मा, काय विचारते, तर एक लेकरा तू जेवला काय. लेकरू जर म्हटलं नाही, सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत माझ्या पोटात अन्नाचा कण नाही माय, भूक लागली गाई. अरे रात्री 2 वाजता स्वयंपाक करायची धमक जर जगात कोणात असेल, आपल्या माहीत असते गड्या. मुलं सरपण असू नये मुलं. माझ्या आईच्या नाका डोळ्यात धूर जाईल, डोक्यात मुंग्या येतील. रात्री 2 वाजता माय उठते, पावसाने भिजलं सरपण घरात घेते, रात्री 2 वाजता चूल पेटवते. मी स्वतः बाहेर राहतो, मला माहिती आहे. मोलकर्णीला तुम्ही 10,000 रुपये द्या, गरम चपात्या करीन, पण त्याच्यात प्रेम नसतं, माया नसते, वात्सल्य नसतं, ममता नसते. एकदा माय गेली का किती पैसे असू द्या पुन्हा आणता येत नाही. पोरींनो, तुम्ही कधी जा बरं, दिवाळीला जा, तुम्ही कधी दसऱ्याला जा, तुम्ही कधी भाऊबीजेला जा, तुमची माय तुम्हाला कधी मोकळ्या हाताने येऊन जाते. पोरींनो, आणि पोरगी जर निघाली, पिशव्या उचलल्या, उमऱ्याच्या बाहेर आली तर माय पळत येते. गहू देईल, बाजरी देईल, ज्वारी देईल, कांदे कुठं द्यायसारखी गोष्ट आहे. करे किलो भर का व्हायला कांदे देते. नातवाला भूक लागले, भुईमुगाची शेंगा भाजून देईल, गुळाचा खडा देईल, त्या नातवाचे 2-4 मुखी घेईल, त्याच्या हातात कपडे घ्यायला 10-10, 20-20 रुपये तरी देईल. त्याने कपडे येत नसते, पण आईची वेडी माया राहते महाराज. त्या माईचं त्या बापाचं सगळ्यात प्रेम जर या जगात कुणावर असेल ना, आपल्या पोरीवरती असतं महाराज सगळ्यात जास्त. पुरुष मंडळी, संपेल थोडक्यात माझं कीर्तन. आता तुम्ही इथून बाहेर निघाले का प्रत्येकाने आपल्या पोरीला फक्त एक फोन करायचा. प्रत्येकाने तुम्ही हॅलो जरी म्हटले नाही, हॅलो, तुमचा आवाज जरी छोटा आला तर पोरगी विचारते, बाबा तुम्ही आजारी आहेत काय हो बाबा? बाबा खरं सांगा, तुमचा आवाज छोटा आहे तर तुमचा कसा बसला काय? बाबा खरं सांगा, दादा काय बोलला काय? घरात काही किरकिर झाली काय? रात्री 10 वाजता तुम्ही फोन केला, काही भांडणं झाली काय? सगळ्यात भदर बापाचं दुःख जर जगात कुणाला कळत असेल, आपल्या पोरीला कळतं महाराज. 10 लाखाचं कर्ज बापाच्या डोक्यावरती असू द्या, त्या बापाला रडताना अजून पाहिलं नाही. बाप आयुष्यात एकदा तर रडतो, कधी कधी अरे एकदा दिवशी आपल्या पोरीला पाहुणे पाहायला येतात. हॉलमध्ये जर पाहुणे प्रश्न विचारित असेल, उभे आयुष्यात बापाने कधी पांडुरंगाचं तोंड पाहिलं नाही, तो बाप देव घराच्या समोर जातो, देवाला दंडवत घालतो, बापाच्या मुखात वाक्य असतं, देवा
तुझ्या भरोश्यावर पोरगी त्या घरात देतो देवा. मला माहिती नाही पाहुणे कसे आहे, मला माहिती नाही स्वभाव कसा आहे. उद्या काही बरं वाईट झालं त्याला जबाबदार तू असशील देवा. ऐका ना दादा, पाहुणे निघून जातात. संध्याकाळी पाहुण्याचा फोन येतो, पाटील पाटील तुमची पोरगी गोड दिसाला, पसंत आम्हाला तयारीला लागा. बापाच्या पायाखालची जमीन सरकते, डोक्यावरचं आकाश पडतो. आनंद तेवढा, दुःख तेवढं झालेलं असतं का? मला बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा एका महिन्याने मला सोडून जाईल. कोण मला विचारण बाबा चहा करून देऊ का बाबा? कोण मला विचारण बाबा गोळी घेतली का बाबा? कोण मला विचारण बाबा तब्येत बरी आहे का बाबा? पोरीच्या लग्नाकरता मंडपवाल्याच्या पाया पडणारा बापच असतो महाराज. पोरीच्या लग्नाकरता किराणा दुकानदाराच्या पाया पडणारा बाप असतो महाराज. पोरीच्या लग्नाकरता सावकाराच्या पाया पडणारा बाप असतो ना. पोरीचं लग्न ताटात झालं पाहिजे, नेते आले पाहिजे, मंत्री आले पाहिजे, आमदार आले पाहिजे, खासदार आले पाहिजे, सगळ्याच्या पाया पडतो. लग्नाचा दिवस उगू द्या. बापाचं तोंड पाहिजे का कोपऱ्याला जातो, तोंडामध्ये रुमाल कोण तोंड ढसारडतो का? बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा संध्याकाळी मला सोडून जाईल. कोण विचारण जेवले का? कोण विचारण गोळी घेतली का? कोण विचारण तब्येत बरी आहे का? मला जसं बापाचं प्रेम पोरीवरती असतं तसं माईचं प्रेम पण पोरीवरतीच असतं. माय आजारी पडून पोरांना कधी भेटायला जा. आई 2 दिवस झाले तू पाण्याचा घोट नाही घेतला, समजा तुला हॉस्पिटलला घेऊन जातो, तुला सलाईन लावून, तुला सफरचंद आणून, तुला ज्यूस आणून. माय सांगते नाही लेकरा, माझी शेवटची इच्छा आहे. काय इच्छा आहे? नक्की पूर्ण करशील का लेकरा? काय इच्छा आहे सांगून तर बघ ना. माय सांगते लेकरा एक कर, माय पोरीला फोन कर, तिला बोलून घे, तिचं तोड पाहिजे, मला जीव सोडायचा लेकरा, बस माझी काही अपेक्षा नाही. पोरगी आल्याशिवाय माझ्या जीवने सोडू शकत. शेवटचं एक तुमच्या गावासाठी मी प्रबोधन करेन. तुमच्या गावात मी तुला कीर्तनाला येईल न येईल तो भाग्य सोडून, पण बसलेल्यापैकी पुरुष मंडळी तुम्ही जर भाऊ भाऊ असाल ना, पैसा कमी कमावा वगैरे हो, पण एका विचाराने राहा. तुम्ही घराने वेगळे राहा, माझं काय म्हणणं नाही. तुम्ही चुलीने वेगळे राहा, काही हरकत नाही, पण तुम्ही विचाराने एकत्र राहा. 2 भावाला जर एका ताटात जेवताना पाहिलं ना, माय बापाचं 10 वर्षाचं आयुष्य वाढतं महाराज. त्याच 2 भावाला दिवसभर भांडण करताना पाहिलं, माय बाप 10 वर्ष लवकर मरतील वस्तुस्थिती आहे. लय माळा घालणं नाही, गोपीचंद लावणं, 24 तास मंदिरात बसणं, मी त्याला परमार्थिक नाही म्हणून. ज्याचं भावावर प्रेम आहे, बहिणीवर प्रेम आहे, कुटुंबात आनंद आहे, समाजात निघाला का लोक आदरणे रामराम घालतात, तो करा माझ्यासाठी परमार्थिक आहे. माझ्यासाठी एक करायचं सगळ्या पुरुष मंडळीने उभा राहिलेले, खाली बसलेले, जिथपर्यंत माझा आवाज येतोय बाहेर पोरांना, एवढा संदेश सगळ्यांनी फॉलो करायचा. संदेश लय सोपा आहे, फक्त संदेश फॉलो केला मला फोन करून सांगा, उगले महाराज तुमचं कीर्तन ऐकला मी सप्ताहामध्ये नजीकबा मुळगावला, तुम्ही एक कीर्तन संदेश दिला होता. नसेल तुमच्याकडे नंबर युट्यूब इंस्टाग्रामला अक्षय महाराज वगैरे सर्च करा, पुन्हा नंबर भेटेल मला. कीर्तनानंतर माझा नंबर देईल मी तुम्हाला, घ्या नका घेऊ, फक्त संदेश फॉलो करा. उद्यापासून एक करा. प्रत्येक पुरुषाने, प्रत्येक मित्राने आपल्या सख्या बहिणीला, रक्ताच्या बहिणीला उद्यापासून दररोज एक फोन करायचा मला, दररोज 2 प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न विचारायचा जेवण केलं का, आणि दुसरा प्रश्न विचारायचा पाहुण्याची तुझी तब्येत बरी आहे का. मला नाही वाटत त्याच्या व्यतिरिक्त आपल्या रक्ताच्या बहिणीला आपल्याकडून काही अपेक्षा असेल. अरे तुमच्या जमिनीत वाटा लागत नाही, तुमच्या पैशात वाटा लागत नाही, तिची मरेपर्यंत इच्छा असते माझ्या भावाने 2 शब्द माझ्या संग प्रेमाने बोला. गड्यावर तुमचं जर ऍक्सिडेंट झालं ना अपघात, माई बापानंतर पहिल्यांदा पैसे घेऊन पळत येणार जर जगात कोण असेल, आपली रक्ताची बहीण असते. गड्या तिला जर माहिती झालं नाही हायवेवर माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झाला, गाडीवाल्याने त्याला उडून दिलं, नगरला हॉस्पिटलला त्याला ऍडमिट केलं, आणि लोकांची जर रोजाने जाणारी बहीण आहे त्या साडीवरती पळत सुटते, डॉक्टरच्या पाया पडते, डॉक्टरला सांगते डॉक्टर कितीही पैसे लागू द्या पण माझा भाऊ सगळा पाहिजे डॉक्टर, मी लोकांची जर रोजाने जाईन डॉक्टर, आमच्या ऑपरेशनचा खर्च मी देते, पण भावाला म्हणू देऊ नका. ही भूमिका जर जगात कुणाची असेल ना, आपल्या रक्ताच्या बहिणीची असते. गड्या मी जर माझ्या बहिणीला कधी माऊली 1000 रुपयाची साडी घेतली, ती नगरला जाते, 4000 रुपये त्याच्यात टाकते, 5000ची साडी घेतो, पण तिच्या सासू सासऱ्याला मिळून सांगते माझ्या भावाने मला 5000ची साडी घेतली, माझ्या बापाने मला 5000ची साडी घेतली. भावाचं बापाचं कधीच धुळीला घालीत नाही, त्याला रक्ताची बहीण म्हणतात. त्या बहिणीवर प्रेम करायचं शिका. आणि बहिणीची किंमत महाराज लग्न होईपर्यंत मला असं वाटायचं देवाने मला कशाला बहीण दिली. जोपर्यंत माझ्या बहिणीचं लग्न झालं नव्हतं, आपलं कपाट तिच्या साडीने कपड्याने भरलेलं असायचं. मला एवढी जागा नव्हती महाराज कपाटात कपडे ठेवायला. मी जर असं पाठवर झोपलो, माझ्या वडिलांनी म्हणा ए ते पारख्याचं झाले, लग्नानंतर ते लोकांच्या घरी जाणार आहे, तिला पाठवर झोपत तू खाली झोप. मी मनात देवाला म्हणा देवा कशाला मला बहीण दिली असं देऊ बघतो. पण ज्या दिवशी माझ्या बहिणीचं लग्न झालं
लग्नानंतर बहीण 2 दिवसासाठी घरी आली, एवढी बॅग घेऊन आली. कोपऱ्यात बहिणीने बॅग ठेवली, एवढ्या चटईवरती बहीण 2 दिवस झोपली आणि 2 दिवसांनी पुन्हा निघून गेली. लग्नाच्या अगोदर ज्या बहिणीला अख्खं कपाट पुरत नव्हतं साड्या कपडे ठेवायला, ज्या बहिणीला कपाट पुरत नव्हतं झोपायला, तीच बहीण लग्नानंतर 2 दिवसासाठी येते. तिला माहिती आहे पाहुण्याचं घर आहे, जास्त दिवस थांबायचं नाही, आई बापाला बरं वाटतं म्हणून यायचं आणि 2 दिवसांनी पुन्हा निघून जायचं. बहिणीची किंमत लग्नानंतर कळते. शेवटचं वाक्य ऐकागड्या माझं, बहीण नसते ना माझ्या ज्ञानोबाचं काय झालं असतं कधीतरी ताटीची अभंग वाचा. मुक्ताबाई जर जन्माला आली नसते, ज्ञानोबा आपल्याला दिसले नसते. माझ्या माऊलीने भिक्षा मागायला जावं मला, या लोकांनी त्या भिक्षेमध्ये माती कालवावी. माझ्या नका माझी एकुलती एक लहान बहीण मुक्ताबाई 2 दिवस झाले उपवाशी रे, तिच्यासाठी थोडं अन्न द्या. एका स्त्रीने सांगा मी सासूरवासीने पुढच्या दरवाजाने दिले तर सासू सासरे मला बोलतील पाठीमागच्या दरवाजाने या. पाठीमागच्या दरवाजाने माऊली ज्ञानोबांनी झोळी पुढे करावी. त्या माता भगिनीने त्यांच्या हातातली मूठभर पीठ त्यांच्या झोळीमध्ये टाकावं. तरी या लोकांनी त्या पीठामध्ये माती कालवावी रे. आज आळंदीला लाखो रुपयाच्या पंक्ती दिल्या जातात, 1000 रुपये माऊली ज्ञानोबा चांदीच्या रथात आहे. पण त्या मुक्ताबाई जर जन्माला आले नसते तर ज्ञानोबा आपल्याला दिसले नसते महाराज. त्याच्यामुळे माझं सांगणं आहे तुमच्या गावाला, उजव्या हाताला आपली माय असावी, डाव्या हाताला आपली बहीण असावी. या दोन्हीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल तर जगाचा बाप तुम्हाला कधी दुःख देणार नाही. परमार्थ थोडा लांब ठेवा गड्यावर, पण कुटुंब व्यवस्था थोडी सांभाळा. एवढं प्रबोधन माझं प्रत्येकाने घरी घेऊन जा. आता बघितली तुमच्या डोळ्यात पाणी आलं तरी माझा वेळ कमी आहे. पुरुष मंडळी 10,000 लोक रडतात माझ्या कीर्तन प्रवचन, आपल्या स्वामींची कृपा आहे आपल्यावर. रडवण्याचा उद्देश नाही महाराज माझा. 7-8 महिने झाला विषय मी प्रामुख्याने वारंवार घेतला. अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यामध्ये दहाव्याचं प्रवचन असेल, श्राद्धाचं कीर्तन असेल, सप्ताह असेल तर काला असेल, ज्याच्या तरुण पोरांनी माझा प्रसंग ऐकला. 80-85 पोरांची यादी महाराज माझ्याकडं. माय बापातून वाईले राहणारे पोरं सुद्धा माय बापात राहायला गेले. त्याच्यापेक्षा काय सार्थ केला कीर्तन प्रवचनातून परिवर्तन होत नाही, 100% होतं महाराज. याच्या बसलेल्यापैकी 2 जणांच्या विचारात बदल झाला, सार्थक झाला आजचं कीर्तन. कधी बाजारात गेला 10,000ची साडी बायकोला घ्या, 1000 रुपयाचं लुगडं येताना आईला आणा, 5,000चे कपडे पोरांना घ्या, 500 रुपयाची कपडे बापाला आणा. पण तुका म्हणे माय बापे अबघ ही देवाची सुरू. गेल्यानंतर किती पैसे देऊन माणसाला पुन्हा आणता येतं रे, जिवंत करता येतं, किती पैसे देऊन आणता येतं. मेल्यानंतर उगा फोटो स्टेटस लिहून मिसेव टाकून रडत बसू नका. जिवंतपणे एकमेकाला सपोर्ट करा, आधार द्या. अरे एकमेकासंग तुम्ही जर वाद घातले असेल, भांडणं केले असेल, माझ्या कीर्तनातून संदेश घेऊन जा उद्या त्याची माफी मागा. काय नाही होत माफी मागितल्याने माणूस मोठा होतो. अरे बोला एकमेकासंग. अरे कधी मरायचं माहिती नाही, कुत्र्याच्या जनावराच्या देवाने जन्माला घातलं नाही रे, माणूस म्हणून जन्माला घातलं. मस्त राहा, मस्त जगा, गोड बोला, त्या भगवंताचं नामस्मरणामध्ये आयुष्य घाला. काय कुणाला कधी जायचं काही माहिती नाही. काही किती कमवलं, काही जुने लोक पाहन तुम्ही, हे जुने लोक एकमेकाला अरे घर कमी होते, सफर होते, माणसं जादा होती रे करा. आज कोटी रुपयाचे बंगले झाले माणसाकडे, माणसं राहिले नाही त्या घरात. मागच्या महिन्यामध्ये मी पुणे जिल्ह्याचे शिवसाहेब मुख्य कार्यकारी अधिकारी रमेशजी चव्हाण महाराज ज्याच्या ताब्यात जिल्हा आहे ना, त्यांच्या आईचं वर्ष श्राद्धाचं कीर्तन केलं मी. कीर्तनानंतर अनेक मंत्री संत्री पुढे बसलेले होते, परंतु ढळढासा रडवून शिवसाहेब मला सांगत होते, बघले महाराज आपला फुल सपोर्ट आहे तुम्हाला, रोज 2 मिनिटं कुटुंब व्यवस्थेवरती बोला. काळाची गरज झाली महाराज. पैसा म्हणजे जगात सर्व काही नाही रे, माणसात माणूस राहिला नाही, एकमेकासंग बोला. एवढं प्रबोधन माझं प्रत्येकाने घरी घेऊन जा. आणि आपल्या दारात माता भगिनी संपवायचं मला कीर्तन 2 मिनिटात. आपल्या दारात एखादे महाराज आले, एखादे साधू आले, एखादे भिकारी आला, तुम्हाला काही द्यायचं नसलं देऊ नका, पण या मुखाने कोणाला अपवित्र बोलू नका. कारण कलियुगामध्ये जर सगळ्यात थोर जर कोण असेल, मी म्हणत नाही महाराज देव थोर आहे, कलियुगामध्ये साधू थोर आहे. कलियुगी थोर जाना साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. मी संतपर अभंग घेतला होता, आज मला दुसऱ्या चरणाकडे जाता आलं नाही. तुकोबांनी किती साधूचं महत्व सांगितलं. तुमच्या परिसरात एक उदाहरण देऊन मी थांबतो, माझा वेळ संपलाय. किती साधू श्रेष्ठ आहे, त्याच्या वाचेतून निघालेला शब्द जगाच्या बापाला कधी खोटा नाही करताय. तुमच्या परिसरामध्ये संत भगवान बाबा, संत वामन महाराजाचे 2 साधू होऊन गेले. भगवानगडाच्या पायथ्याला माझं 27 तारखेला कीर्तन झालं महाराज. डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री भगवानगडाची महंत बाबा पारनेर तालुक्यामध्ये आली होती पुणेवाडीला, त्यावेळेस आम्ही बरोबर होतो. 27 तारखेला मी ज्यावेळेस कीर्तन केलं, मला थोडासा स्टडी केला वामनभाऊ महाराजाचा. वाचसिद्धी प्राप्त महात्मे वामनभाऊ महाराज. वामनभाऊ महाराज दिंडी घेऊन निघाले आषाढीला, आणि नागरगोजी येवनवाडी नावाच्या गावामध्ये दिंडी मुक्कामाला थांबली. संध्याकाळची वेळ आहे, साधूच्या वाणीची ताकद सांगून मला थांबवायचं. संध्याकाळच्या वेळेला पिठलं भाकर बनवायचं ठरलं, पण ते पिठलं बनवायला मिरच्या उपलब्ध नव्हत्या, म्हणून गावकऱ्यांना मिरच्या मागितल्या. कुणीच गावकऱ्यांनी मिरच्या दिल्या नाही मला, कुणीच दिल्या नाही. वामन म्हणून विनंती केली, अरे पंढरपूरला चाललाय वारकरी, द्या कल्याण होईल गावाचं.
एक गावकरी फुगिरीत बोलला महाराज साधूला फुगिरीत बोलू नये. फुगिरीत बोलला, तुमच्यासाठी मिरच्या पिकवल्या कोणी आण, तुमच्यासाठी पिकवल्या का म्हणे, अशा हजारो येतील तुमच्यासारखे म्हणे. महाराज नाही दिल्या मिरच्या, उपवाशी झोपले वारकरी गावात. सकाळी वामन उठले आणि वारकरी घेऊन जात असताना विशीच्या बाहेर जात असताना त्या साधूच्या मुखातून एक वाक्य गेलं त्या गावात. माझा वारकरी उपवाशी झोपला त्या गावात, नाही दिल्या म्हणून तुम्ही मिरच्या, नाही पिकवल्या म्हणे आमच्यासाठी, नाही पिकवल्या. पुन्हा गावात जर मिरची आली तर नावाचा साधू नाही. आजही त्या गावात जायचं, आजही जा, उद्या जा. इतकले झाडे होते, इतकले झाडे होते महाराज. मिरचीचे खांदे इतकले नुसते फुलं लागत आहे, खाली पडते, मिरची येत नाही त्या गावात. 40 वर्षापासून अख्खं कृषी विद्यापीठ झटत आहे त्या मातीला, तरी मेळ लागायला. साधूचा शब्द जगाच्या बापाला नाही खोटा करता येत. महाराज साधू कुणाला म्हणत नाही. परभणीकडे गेलो होतो माऊली महाराज मी. मोतीराम बाबा म्हणून एक साधू होऊन गेले. त्या परिसरात तुम्ही जाता, तुम्हाला माहिती आहे मोतीराम बाबा असे साधू होते. श्रावण महिन्यात तुमच्या परिसरात आंब्याला आंबे येतात का? श्रावण महिन्यात येतात का? नाही. श्रावण महिन्यात मोतीराम बाबाला आंबे खायची इच्छा नाही. श्रावण महिन्यात एका शेतकऱ्याला म्हणे अरे मला आंबे खायचे. शेतकऱ्याने सांगितलं ह्या दिवसात कुठे आंबे राहतात का? म्हणे जायन म्हणे रानात घेऊन येणं सांगितलं, तेवढं ऐकणं. म्हणे महाराज शेतकरी रानात गेला असा येतात महाराज, आंब्याला आंबे. शेतकऱ्याने आश्चर्य झालं, ह्या दिवसात आंबे तोडले. मोतीराम बाबाने आणले खाल्ले. मोतीराम बाबाने म्हणून सोबत आंबे खाल्ले. त्या दिवसापासून आज त्या गायत नुसत्या तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात नाही, जगात एकमेव गाव असं आहे मोतीराम बाबाचं. श्रावण महिन्यात तेवढ्याच गावात आंब्याला आंबे येतात महाराज. निसर्गाच्या विरोधात कार्यक्रम जर कोणी केला असेल आतापर्यंत फक्त साधूने. त्याच्यामुळे आपण कोरोना नंतर जीवन मोतीराम बाबा पायाला जखम झाली, पायाला, त्या पायाला जखम झाली, त्या पायाला जखमेत आळी झाली. मला आपल्यासारख्याने काय केलं असतं, ती आळी काढून टाकली असती की नाही. मोतीराम बाबा सकाळी उठायचे आणि त्या जखमेतल्या आळीला साखर टाकायची. याला साधू म्हणतात बरं का, साधू कोणाला म्हणत नाही. त्या जखमेतल्या आळीला साखर टाकायचे महाराज. एक दिवस बाबांना अशी झोप लागली, त्यांचा शिष्य असं पुढे बसलेलं होतं. त्याने काय केलं, ती आळी काढली फेकून दिली. बाबांना जाग आली, पायाकडे लक्ष दिलं, अरे जखमेत आळी कोणी काढली म्हणे आळी. रागाच्या भरात बाबांच्या मुखातून एक वाक्य गेलं, कोणी काढली म्हणे आळी. ज्याने काढली असं आळी तरफडून मरायच्या अगोदर ते तरफडून मरेल. आळी आणून टाकते जखमेत. महाराज पुन्हा आळी सापडली, पुन्हा जखमेत आणून टाकली. कालांतराने ती जखम मोठी झाली म्हणून डॉक्टरच्या सल्ल्यानुसार पट्टी केली. त्या पट्टीचं 1 कोटी रुपयाचं मंदिर आहे. त्या आळईचं मंदिर आणि त्या जखमेत अशी 3 मंदिर आहे, 3 मंदिर. महाराज साधू म्हणजे सोपी गोष्ट समजू नका. त्या केस तालुक्यामध्ये पिंपळे नावाच्या गावात माझं कीर्तन झालं आणि असं महाराजांचं कीर्तन चालू होतं त्या गावात. आणि पूर्वीच्या काळात एवढी भारी साऊंड सिस्टीम, एवढी भारी लाईटिंग नव्हती. त्या गॅसच्या बत्त्या असायच्या. आठवत आहे तुम्हाला? त्या 2 गॅसच्या बत्त्या समोर ठेवून भाऊंचं असं कीर्तन चालू झालं. असं 2 बत्त्याच्या समोर ठेवलेल्या अशा टाळकरी मंडळी साईडने उभा, भालदार चौधरी अशा साईडने पाठीमाग उभा, पाठीमागे एक रूम होती. 2 बत्त्याच्या प्रकाशामध्ये सगळे लोक पुढे बसलेले आणि आतमध्ये रूम मध्ये 1 बत्ती मध्ये ठेवून 4 जण अशी गोल करून बसले होते आणि आतमध्ये 4 जणांचं 52 पत्त्याचं ग्रंथाचं पारायण चालू होतं. कळतं तुम्हाला? 52 पत्त्याचं ग्रंथ. पुढं पण पत्ते खेळा, फक्त मारुती देवळात पत्ते खेळणार. तुम्हाला पाया पडून सांगतो की ब्रह्मचारी माणूस आहे, त्याला जर पत्ते खेळताना तुम्ही राणी दाखवली का तुमचा कार्यक्रम फिक्स झाला. पत्त्यात राणी असते ना, जे खेळते त्यांना विचारा. मारुती देवळात पत्ते खेळू नये. मला त्याचे शास्त्रीय कारण आहे. आज मला तेवढ्या वेळ अर्ध्या मिनिटात मला उदाहरण देऊन थांबवायचं. साधूची ताकद सांगू. महाराज भाऊंचं असं कीर्तन चालू, 2 बत्त्याच्या प्रकाशामध्ये सगळे पुढे लोक बसले. एका बत्तीच्या प्रकाशामध्ये सगळे आत्म 4 जण पत्ते खेळत होते. चालू कीर्तनात माऊली महाराज त्या भालदारात असं ठोकायला लागला दरवाजाला, दरवाजा ओपन झाला. त्या आतल्या बत्तीचा प्रकाश बाहेर यायला लागला तर भालदार चौधरीला असं वाटलं, चला बाबा प्रकाश बाहेर येतो, दरवाजा ओपन राहू द्या. त्या 4 जणांपैकी कानावर आवाज गेला कीर्तनाचा, त्याला सहन झालं नाही. एका उठलून त्यांनी दरवाजा उठून घेतला. हे भजन कीर्तन काय सगळ्याला सहन होतं असं पण काही नाही. त्याकडावरचे ऐका आता इकडचे, हे सगळ्याला सहन होतं असं पण काही नाही. तुम्ही भाग्यवान लोक आहे महाराज, तुम्ही तिथून कवाय ना ऐकता. माझ्या समोर बसलेले भाग्यवान. पण ऐका, एक वाक्य बोलतो. तुमच्या गावात मला पुन्हा बोलवा नका बोलू, काही दुमत नाही. एक वाक्य माझं घरी घेऊन जा. इथं कोणी पण येत नाही महाराज, या मंडपात कोणी पण येत नाही. वाक्य ऐका, ज्याच्या अंगात ताप आहे, ज्याच्या अंगात ताप आहे ना त्याला कधीच भोजन गोड लागत नाही. ज्याच्या अंगात ताप आहे त्याला कधीच भोजन गोड लागत नाही. आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला कधीच भजन गोड लागत नाही. हे काय लक्षात ठेवायचं. याला नाव ठेवणारे, इथं ड्रिंकिंग करून शिव्या देणारे हे पापी लोक आहे. समजून घ्या, माझ्या मुखातून वाक्य जाईल. नारदाच्या गादीवर सांगतो महाराज, मारुतीच्या मंदिराच्या समोर आहे. इथं कोणी पण येत नाही. याला नाव ठेवणारे सगळे पापी लोक आहे. त्यांना सुद्धा सहन झालं नाही. लाईट सुद्धा सहन झालं नाही महाराज.
तर मला वाटलं दरवाजा ओपन राहायला पाहिजे. त्याच्यातलं एक जण उठलं त्याने दरवाजाची कडी लावून घेतली म्हणे. आपण चालू कीर्तनात भाऊंचं वाक्य आहे. मी गावानिशी सांगितलं शूटिंग चालू आहे का. चालू कीर्तनात भाऊंचं वाक्य आहे. कडी लावली म्हणे. आपण कडी लावली का दरवाजाची. लावू दे म्हणे कडी तशीच राहील म्हणे. कडी लावू दे कडी तशीच राहील म्हणे. कडी 11 वाजता कीर्तन संपलं होतं. 12 वाजले, 1 वाजता, 2 वाजले, सकाळचे 7 वाजले. सकाळचे 11 वाजले. आतली चौक बाहेर कमून येणं म्हणून गाव पाहिला. एका जणाचं दरवाजा सापटीतून डुकून पाहिलं तर 4 इंची प्रेत 4 बाजूला पडले होते. कडी उघडायची रीत घ्यायची कोणी. कीर्तनातलं वाक्य भाऊचं वामन म्हणजे वाचा सिद्धी प्राप्त महात्मे. कडी उघडायची कोणी. अशा शिड्या लावल्या. शिड्या 4 इंची प्रेत वरतून खाली बाजूला काढले. कडी लावलेला दरवाजा आजही त्या गावात जसाचा तसा आहे. त्याला साधूच्या शब्दाची ताकद. असं रात्र संपत माझी उदाहरणं संपायचे नाही. कधी तुमच्या गावात आणून मला आठवण करून द्या. मी अभंग संतवर घेतला होता, साधूवर घेतला होता, म्हणून त्यांच्या वाचेची ताकद सांगितली. एवढी वाचेची ताकद आहे म्हणून काय द्यावे त्यासी वावे उत्तराय. ठेविता हा पाय जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करून साऱ्याच शिकविते. कुणासारखं प्रेम करतात तुका म्हणे वत्से धेनु वेच्या चित्ते तैसे मज येते संभाळीत सगळ्यांच्या चरणी सेवा समर्पित. यांनी कोण अशी साऊंड सिस्टीम दिली तर दादा करता एकदा टाळ्या वाजवा बरं. सुरुवातीलाच मी सांगितलं नाही एकदा जजमेंट बसली महाराज तर जजमेंट बसते. आणि तुमच्या 10 साऊंडचे मारूत राहील 100 साऊंड केल्याशिवाय राहणार नाही महाराज. मला घशाने थोडा त्रास होत होता म्हणून पण अति गोड तुम्ही शेवटपर्यंत आवाज दिला. तुमचे धन्यवाद. ज्या गायकांनी ज्या वादकांनी गोड असं गायन वादन केलं त्या सगळ्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. सगळ्यांची चरणी सेवा समर्पित करत असताना ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येणं झालं. माझ्यावरती नितांत प्रेम करणारे माझ्यासमोर कायम गायन क्षेत्रामध्ये असणारे आमचे अशोक महाराज गिरे. आणि त्यांनी मला फोन केला होता. आमचे माऊली महाराजही त्यांच्या समवेत होते. माऊली महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सत्ता आहे महाराज. त्यांच्यासारखे माझ्या कीर्तनात असं एवढा मोठा कीर्तनकर्मी नाही पण त्यांचं पहिल्यापासून माझ्यावरती प्रेम. जेव्हापासून मी कीर्तन करत नव्हतो तेव्हापासून आमचा परिचय महाराज माऊली महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. त्यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. ज्यांनी शूटिंग केली दादा तुमचेही धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट एवढ्या लांब धावपळ करत आलो पण सार्थक झालं. वेळ माझं होऊन गेला तसा. प्रवचन 1 तास असतं, कीर्तन 2 तास असतं, सिनेमा 3 तास असतो, तमाशा रात्रभर असतो. 9चं कीर्तन आता 9:30 पावणे 10 गेला तरी टाचणी पडेल एवढा सुद्धा मी आवाज होऊ दिला नाही. तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. पगार 9 पर्यंतच द्या. लेक्चर थोडं जादा दिलं. पण तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं. सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त. तारीख ऍडजस्ट खरं होत नव्हती. तुम्हाला खरं सांगतो एवढी धावपळ या पुणे जिल्ह्याने नगर जिल्ह्याने माझ्यावर एवढं प्रेम केलं महाराज. या 6 महिन्यामध्ये मी 47,000 किलोमीटरचा प्रवास केला. डोक्याच्या केसाला धक्का. या 30 दिवसात 87 कार्यक्रम झाले. रोजचे 3 टप्प्यात आले. 4 कॉमेडी 27-28 रनिंग वय आत्ता चालू आहे. अजून भरपूर प्रेम आशीर्वाद मला तुमचे घ्यायचे. असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी तुम्ही ठेवाल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. कधी आले आमच्या गावामध्ये जे माझं गाव आहे दुकानाच्या शेजारी वास्तव्य माझं पारनेरला असलेल्या पट्ट्यात कधी आलात देवगड शनी शिंगणापूरला कधी जरी आलात किंवा मी तुमच्या परिसरात कोणत्याही कार्यक्रमाला आलो प्रवचनाला येऊ, दहाव्याच्या कीर्तन येऊ, श्राद्धाच्या सप्त्याचे कीर्तन येऊ, काल्याच्या कीर्तनाला येऊ, जिथं मी भेटल तिथं 2 शब्द प्रेमाने बोलतो. उगले महाराज अक्षय महाराज तुमचं प्रवचन कीर्तन ईद ऐकलं बुवा तेच 2 शब्द बरोबर येतात. नाही तर तुम्ही कितीही पैसा कमवला आणि मी कितीही बँक बॅलन्स कमवला मेल्यावर कोणी बांधून नेत नाही. ती प्रथा अजून चालू झालेली नाही. ती प्रथा चालू पण होणार नाही. त्याच्यामुळे 2 शब्द प्रेमाने बोला एवढी अपेक्षा व्यक्त करतो. सेवेला पूर्णविराम देतो. उद्याची सूचना या ठिकाणी कोणीतरी सांगतील किंवा महाराज बोलतील. माझ्यासाठी एवढा वेळ तुम्ही बसलात 2 मिनिटं कोणी जागा सोडायची नाही. शेवटचं वाक्य माझं बरं का. ब्रह्मचार्याचं वाक्य ध्यान करून आहे. उद्याची सूचना अजून ब्रह्मचारी 30 तारखेपर्यंत. ब्रह्मचार्याचं वाक्य ध्यान करून आहे का. उद्याची सूचना सांगितल्याशिवाय कोणी जागा सोडायची नाही. आणि जो जागा सोडेल तो जागा सोडेल. त्याच्या हिमतीवर प्रयत्न करा. विठ्ठल जय जय विठ्ठल.